जो आनंद सत्यप्रकाश विभो आणि हीनदानी आणि जाणी त्या सत्व अपार शुद्ध परमात्मा वरुणे मंद्रविती देवी कुलरहित शेती जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे बजावा राम तो मित्या आत्माप्त काम करी नमन कोणा करावी म्या. आपलं स्वास्थ्य ठीक आहे का? स्वास्थ्यच बिघडलं. अरे राम अरे ते काढता येतं का? राहिलं तरी हे माया स्वाश्रया स्वविषय असून तर तद्विरुद्ध वाचस्पती मताचे खंडन हे लक्षात आलं ना? दोन काही नाही ना परत आता यायचं. ते रवी महाराज म्हणणे परत सांगा तेव्हा म्हणून विचारलं. हा माया स्वाश्रया स्वविषय असून तद्विरुद्ध वाचस्पती मताचे खंडन. माया ही स्वाश्रय आहे. स्व म्हणजे ब्रह्माच्या आश्रयाने राहते आणि स्वविषया म्हणजे ब्रह्माला विषय करते. इथं विषय करणे शब्द जो आहे तो विषय करणं म्हणजे जाणणं आच्छादन करणं असे दोन अर्थ येतात. जसा प्रकृत विषय असेल त्या विषयाला अनुरूप त्याचा अर्थ लावावा. तर या ठिकाणी जाणणे असा अर्थ नाही. विषय करणे याचा अर्थ त्याला आच्छादन करणे. जसं पाण्याच्या आश्रयाने शेवाळ राहतं आणि पाण्यालाच आवृत्त करतं. स्वाश्रया स्वविषया म्हणजे काय? पाणी जे आहे महाराज हे घ्यायचे का परत? स्वाश्रया स्वविषया असं बर. माया स्वाश्रया आणि स्वविषय आहे असं सांगतात. तर ब्रह्माच्या आश्रयाने राहते आणि ब्रह्मालाच विषय करते. शेवाळ हे पाण्याच्या आश्रयाने राहतं आणि पाण्यालाच विषय करतं. विषय करतं म्हणजे आवृत्त करतं, आच्छादन करतं, झाकून टाकतं. तसं वेदांतामध्ये हा एक पक्ष आहे आणि हा पक्ष आहे संक्षेप शारीरकारांचा किंवा अद्वैत सिद्धी करते मधुसूदन सरस्वती किंवा वेदांत सिद्धांत मुक्तावलीकारांचा. त्यांचं म्हणणं आहे की माया ही ब्रह्माच्या आश्रयाने राहते आणि ब्रह्मालाच विषय करते असं त्यांचं म्हणणं आहे. हा पक्ष. आणि वाचस्पती मिश्र म्हणून जे आहेत भामती निबंधकार त्यांचं मत मात्र वेगळं आहे. ते म्हणतात की माया ही ब्रह्माच्या आश्रयाने राहून ब्रह्माला विषय करते असं नाही. तर माया तद्विरुद्ध म्हणजे ह्या मताच्या विरुद्ध मत आहे वाचस्पती मिश्रांचं. आणि ते मत असं आहे की माया आपलं ही जीवाच्या आश्रयाने राहते. मायेच्या स्वरूपाविषयी कथन चालले, प्रतिपादन चालले किंवा त्याचं निरूपण चालले. तर ते म्हणतात की जीव काय म्हणतो? मी अज्ञानी आहे. मी अज्ञानी आहे म्हणजे अज्ञान कोणाच्या आश्रयाने राहिलं? माझ्या आश्रयाने, अर्थात जीवाच्या आश्रयाने राहिलं. म्हणजे अज्ञानाचा आश्रय कोण झाला? जीव झाला. आणि तो काय त्याला विचारलं तुला ब्रह्माचं ज्ञान आहे का? तो म्हणतो मी ब्रह्म जाणत नाही. म्हणजे याचा अर्थ मी अज्ञानी आहे म्हणतो म्हणजे अज्ञान जीवाच्या आश्रयाने राहिलं. आणि ब्रह्म जाणत नाही हा त्याचा जो अनुभव आहे हा अनुभव असं सांगतो का ब्रह्म जाणत नाही म्हणजे ब्रह्माविषयी काही त्याला आवरण आहे. म्हणजे जीवाच्या आश्रयाने अज्ञान राहिलं आणि आवरण कोणाला केलं? त्यांनी ब्रह्माला. विषय कोणाला केलं? ब्रह्माला केलं. असं भामती निबंधकारांचं मत आहे, वाचस्पती मिश्रांचं मत आहे. परंतु ते मताचं या ठिकाणी खंडन करतात आणि संक्षेप शारीरकारांचं जे मत आहे त्या मताचा या ठिकाणी जास्त स्वीकार करतात किंवा गौरव करतात. आणि त्यांचं मताने जर असं मानणं हे चांगलं का नाही तर श्रुतीच्या युक्तीच्या अनुभवाच्या ही गोष्ट विरुद्ध आहे की जीवाच्या आश्रयाने अज्ञान राहिलं आणि त्यांनी ब्रह्माला विषय केलं असं म्हटलं तर श्रुतीवचनांशी विरोध येतो, युक्तीची संगत होत नाही आणि अनुभवाचा देखील विरोध येतो असं त्या ग्रंथकर्त्यांचं म्हणणं आहे. विचारसागरामध्ये या स्वाश्रया स्वविषया या पक्षाला अधिक महत्त्व दिलेलं आहे आणि जीवाच्या आश्रयाने अज्ञान राहतं आणि ब्रह्माला विषय करतं या पक्षाला त्या ठिकाणी
या पक्षाचं खंडन केलेलं आहे, किंवा म्हणायचं झालं दोन्ही अद्वैत सिद्धांतातलेच दोन्ही पक्ष. वाचस्पती मिश्रा भामती निबंध लिहितात, म्हणजे ब्रह्मसूत्रावरचं जे भाष्य आहे त्या भाष्याचं एक प्रकारची टीका म्हणजे ही भामती निबंध आहे. म्हणजे त्यांचे जे सिद्धांत आहे, आता स्वाश्रया स्वविषय असो किंवा जीवाश्रया आणि ब्रह्मविषय असो, माया कोणतंही स्वरूप मानलं तरी सुद्धा हा एक जो सिद्धांत आहे वेदांताचा, कोणता, इति वेदांतेषु डिंडिमा, वेदांत डिंडिमा, वेदांत शास्त्राची दौंडी कोणती आहे, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे. याविषयी वाचस्पती मिश्रांना विचारलं तर ते जीव ब्रह्माचा किंचित देखील भेद मानत नाही, कधीही जगाला सत्य म्हणत नाही आणि ब्रह्माला कधीही अनिर्वचनीय ठरवित नाही. म्हणजे ब्रह्म सत्यच आहे, जगत मिथ्याच आहे आणि जीव ब्रह्मरूपच आहे. हा जो सिद्धांत आहे याच्यामध्ये त्यांच्यामध्ये कोणताही मतभेद नाही. परंतु त्या सिद्धांताला पटवून देण्यासाठी ज्या काही प्रक्रिया आहेत किंवा जी सांगण्याची जी शैली आहे, धाटणी आहे, सरणी आहे, ती सरणी फक्त वेगळी आहे. याचा अर्थ जर त्यांनी लिहिलं मग कोणती घ्यायची आम्ही प्रक्रिया, काय तो श्लोक आहे, यया यया भवेत पुंसाम व्युत्पत्ती प्रत्यगात्मनी. ज्या माणसाला कोणत्या रीतीनं प्रत्यगात्म्याचा बोध होईल ना, ती कोणतीही प्रक्रिया पुढे काय, सा सैव प्रक्रिया साधू साध्वी इत्याचार्य भाषितम. ती सा प्रक्रिया, जी प्रक्रिया तुम्हाला आवडली ना वाचस्पती मिश्राची साध्वी, ती प्रक्रिया काय आहे, साध्वी नाम उत्तम प्रक्रिया आहे, तुमच्या दृष्टीनं ती श्रेष्ठ प्रक्रिया आहे आणि ती आचार्य भाषितम. असं भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी किंवा पूर्वसूरी व्यासाचार्यांनी अशा प्रकारचं सांगितलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून ह्या गोष्टीबद्दल कधी आग्रह धरायचा नाही. काय तुम्हाला कोणतं बिंब प्रतिबिंबवाद आणि तुम्हाला आत्मस्वरूपाविषयीचा अवगम बोध होतो ना, तर तुम्हाला आभासवाद. तुम्हाला वाटलं की नाही आम्हाला अवच्छेदवाद, बिंब प्रतिबिंबवाद, तुम्हाला जे वाटेल, तुम्हाला आजातवादाच्या सिद्धांतात तुम्ही रमले, आजातवाद, दृष्टी सृष्टी, कोण सगळ्या प्रक्रिया काय आहेत, वेदांताचंच चिंतन करणारे आहेत. तर त्यामुळं सा सैव प्रक्रिया साध्वी, ती प्रक्रिया तुम्हाला चांगली. ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आभासवादच श्रेष्ठ आहे, अवच्छेदवाद श्रेष्ठ आहे आणि तो मंद मुमुक्षूसाठी मग आपल्याला बुद्धिमान ठरावं म्हणून अवच्छेदवादाचा आम्ही स्वीकार केला, असं काही नाही. आपली ज्या प्रकाराने प्रत्येकात्मा आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून देणारी जी प्रक्रिया आपल्या जीवनात मिळेल आणि आपल्या बुद्धीवर हे तत्व आरूढ होईल, ती प्रक्रिया चांगली. सा प्रक्रिया साध्वी, ती प्रक्रिया काय आहे, चांगली आहे, असं इथे आचार्य भाषितम. हे लक्षात घ्यायचं. आणि त्याप्रमाणे विचारसागरातला पक्ष कसा आहे की या ठिकाणी आभासवाद सांगणार, आभासवादाच्या द्वारा विचारसागर आणि पंचदशी ग्रंथ हे मंद मुमुक्षूसाठी सांगितलेले आहेत. आणि त्यामुळं जरी एखाद्याचं वय जास्त झालं असेल, एखाद्याला वेळ कमी असेल, एखाद्याचं संस्कृत अध्ययन कमी असेल, एखाद्याची चिंतनाचं गांभीर्य कमी असेल, तर ह्या ग्रंथाने वेदांताच्या सिद्धांतात प्रवेश होतो. म्हणून हा प्रवेश ग्रंथ आहे. ह्या प्रवेश ग्रंथामध्ये मायेचा जो स्वाश्रया आणि स्वविषया ह्या पक्षाला अधिक प्राधान्य दिलेलं आहे आणि वाचस्पती मिश्राच्या मताचं खंडन केलेलं आहे, असा हा परिच्छेद आहे. ठीक आहे ना. माया स्वाश्रया आणि स्वविषया असून तद्विरुद्ध वाचस्पतीचे मताचे खंडन. असो जीवेश्वर विभागरहित शुद्ध ब्रह्माच्या आश्रित माया असून शुद्ध ब्रह्माचाच विषय म्हणजे आच्छादन करते. आता त्यांनी सांगितलं मायेचं लक्षण आणि सिद्धी केली. अगोदर मायेचं लक्षण काय सांगितलं, माया अनादी आहे, अंतवंत आहे आणि सदसद विलक्षण अनिर्वचनीय आहे आणि ब्रह्मज्ञानाने निवर्ती आहे. ऐकी नाही, ब्रह्मज्ञानाने निवर्ती आहे असं मायेचं लक्षण केलं. आता यानंतर जीवेश्वर विभागरहित शुद्ध ब्रह्माच्या आश्रित माया असून, आता याच्यामध्ये एक एक पंक्ती लक्षात घ्यायचं, म्हणजे पद पंक्ती. तर ते सांगतात की जीवेश्वर विभागरहित शुद्ध ब्रह्माच्या, म्हणजे याचा अर्थ वेदांत चिंतन करणाऱ्या मनुष्याने हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जेवढे काही बोलू त्या ब्रह्माचं शुद्धत्वाला कुठेही कोणत्याही प्रकारचा बाध येऊ नये असंच आपल्याला बोलावं लागेल. आणि असं बोलण्यासाठी कोणती ख्याती आहे, अनिर्वचनीय ख्याती, की ब्रह्माचं असंगत्व, निर्विकारत्व, एकमेवाद्वितीयत्व किंवा देशकाल वस्तू परिच्छेद रहितत्व, शुद्धत्व, बुद्धत्व, सच्चिदानंद रूपत्व
हे सगळं अबाधित ठेवून आपल्याला काही या जगताच्या संगतीविषयी, कोणतंही ब्रह्मज्ञानाविषयी, अज्ञानाविषयी काही जरी बोलायचं झालं तर ही गोष्ट आपलं ब्रह्म, स्वामी महाराज म्हणायचे, ब्रह्माला नेहमी सोहळ्यात ठेवून बोलता आलं पाहिजे. पुन्हा तुम्ही कसंही बोलले तर पुन्हा लगेच ब्रह्माचं अद्वितीयत्व खंडित होत असेल, त्या ठिकाणी द्वैतापत्य येत असेल तर आपलं बोलणं चुकलं. जर ब्रह्माच्या ठिकाणी विकारित्व येत असेल तर आपलं बोलणं चुकलं. तशा प्रकारचं आपल्याला योजना करता आली पाहिजे. आणि तीच योजना इथे केलेलीच आहे. हे अनेक ग्रंथ पाहून आपण जेव्हा बहुश्रुत होतो त्यावेळेला आपोआप आपल्या प्रत्येक बोलण्यामध्ये निर्दुष्टपणा कसा येता येईल. जरी चुकून बोललो आपण तरी त्याचं स्पष्टीकरण करता आलं पाहिजे की हे अशा प्रकारचं बोललो तर आमचा भाव असा आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला किंवा याचं उदाहरण असं आहे किंवा आमच्या ग्रंथामध्ये तर त्याच्याविषयी असं म्हटलेलं आहे. अशा प्रकाराने आपल्याला म्हणजे वेदांताच्या सिद्धांताची ओळख न करता बरेच लोक जगताची उत्पत्ती सांगायला लागले. प्रकृतीवर महांतत्व अहंकारा. लगेच लोक म्हणतात हे वेदांती काय अभ्यास आहे. हा काय वेदांताचा अभ्यास नाही, हा सांख्यशास्त्राचं चिंतन चाललं तुमचं. तर अशा हे चिंतन बरोबर नाही. किंवा तुम्ही परिणामवादाची व्याख्या केली काय कारण उपादान कारणाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप आणि काय चिंतन हे काय वेदांताचं चिंतन आहे का. परिणामवाद तुम्हाला विवर्ताचं सांगता आलं पाहिजे. विवर्ताचं चिंतन असेल तर ते वेदांताचं चिंतन आहे, ऐक नाही. अशा रीतीनं आपल्याला जर आपण वेदांत दर्शनाचं थोडासा अभिनिवेश असेल किंवा हे दर्शन सर्वोपरी आहे अशी जर आपली नितांत धारणा असेल तर ह्या प्रक्रिया सांगताना ब्रह्माचं असंगत्व आणि तदितर सर्वांचं अनिर्वचनीयत्व हे गृहीत धरूनच कार्य कारण प्रपंच सगळा कसा आहे कल्पित आहे हे गृहीत धरूनच आपण कोणती संगती सांगितली पाहिजे. आणि ती संगती सांगायची झाली तर विचारसागरामध्ये अत्यंत निर्दुष्ट पद्धतीनं किंवा पंचदशीमध्ये हे आलेली आहे. ह्याच्यामध्ये प्रक्रियेची एक परिभाषा वापरलेली आणि पंचदशीमध्ये कसं आहे बोली भाषेतच हा विषय सांगितलेला आहे. ज्याला हा विषय आता समजला त्याला पंचदशी म्हणजे फक्त काय करायचं संस्कृत पंक्तीचा अनुवाद करायचा आणि त्याचा आनंद घ्यायचा, रसास्वादन करायचं. अशा प्रकारची ह्या ग्रंथाची मांडणी. म्हणून याच्यामध्येच आपण जास्त श्रम घेतले पाहिजे. विचारसागरात आपल्याला जर प्रक्रिया कळल्या तर पंचदशी कळण्यासाठी कोणते श्रम घ्यावे लागतील, कोणते श्रम घ्यावे लागणार नाही. इतकंच काय संस्कृत शिकण्याचे सुद्धा श्रम घ्यावे लागणार नाही. कारण तर ते श्रम घेतले नाही तर ती पंचदशी येतकिंची सुद्धा कळत नसते, आहे की नाही. बरोबर. पंचदशी काहीच कळत नाही म्हणून श्रम घ्यायची गरजच नाही. तर आता या ठिकाणी हे सांगतात की जीवेश्वर विभागरहित शुद्ध ब्रह्माच्या आश्रित म्हणजे शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी जीव विभागही नाही आणि ईश्वर विभागही नाही. हे पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी जीव आणि ईश्वर हे दोन्हीही विभाग नाहीत. शुद्ध ब्रह्माला जीवत्वही कधी स्पर्श करीत नाही आणि ईश्वर भाव देखील स्पर्श करीत नाही. ब्रह्म राहिलं की नाही असंग सोळ असं. आणि त्या शुद्ध ब्रह्माच्या आश्रित माया असून माया कोणाच्या आश्रयाने राहते शुद्ध ब्रह्माच्या आश्रयाने. मायेचा आश्रय कोण शुद्ध ब्रह्म आणि शुद्ध ब्रह्माचाच विषय किंवा आच्छादन करते. आता हा एक सिद्धांत रूपाने त्यांनी सांगितलं की माया ही शुद्ध ब्रह्माच्या आश्रयाने राहते. म्हणजे जीव आणि ईश्वर विभाग हे मायेमुळं शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित आहेत. बरोबर ना. नाहीतर खरं तत्वता जर पाहिलं तर ब्रह्म कसं आहे माया आणि माया कार्य यांनी विवर्जित आहे. आणि जीव आणि हा भाग कशामध्ये येतो माया कार्य म्हणून त्यांची गणना आहे, आहे की नाही. मायेचा स्वीकार केला नाही तर जीव भाव आहे का ईश्वर भाव आहे का नाही. बरं केवळ मायेमध्ये जीव भाव आणि ईश्वर भाव आहेत का माया अधिष्ठान चैतन्याचाही स्वीकार करावा लागतो. मग माया अधिष्ठान चैतन्यामध्ये जीव भाव माया अधिष्ठान चैतन्य जीव भावाला कारण आहे का केवळ माया जीव ईश्वर भावाला कारण आहे का दोन्ही त्याला कारण आहे का दोन्ही त्याला कारण कसे होतात तर ते माया आणि ब्रह्म यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध होतो. आणि त्या माया अधिष्ठान चैतन्य आणि माया अधिष्ठान चैतन्याचं मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब या तिघांना मिळून ईश्वर भाव प्राप्त होतो, ऐके नाही. आणि मग तो ईश्वर जो आहे तो एकोहम बहुश्याम प्रजा येई मी एकटाच आहे अनेकत्वाला प्राप्त व्हावं म्हणून तो या ठिकाणी संकल्प करतो आणि त्याच्यापासून हे जगताची उत्पत्ती होते असं सांगतो. जीवेश्वर विभागरहित शुद्ध ब्रह्माच्या आश्रित माया असून शुद्ध ब्रह्माचाच विषय म्हणजे आच्छादन करते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची विषय करणे याचा अर्थ आच्छादन करणे आवृत्त करणे झाकून टाकणे. विषय आपण म्हणतो की या पुस्तकाला मी विषय केलं म्हणजे पुस्तकाला विषय केलं म्हणजे काय मी पुस्तकाला झाकून टाकलं जाणलं असा अर्थ त्याचा. काय त्याला विषय केलं म्हणजे त्याला जाणणं. तर इथं तसा आशय नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची. ज्याप्रमाणे आता उदाहरण देतात सोपं ज्याप्रमाणे घरातील अंधार
घराला आच्छादित करतो त्याप्रमाणे ब्रह्माच्या आश्रयावर असणारी माया ब्रह्मासच आच्छादन करते. आता ब्रह्माचंच आश्रयावर राहते आणि ब्रह्मालाच आच्छादन करते असं कसं? असं कुठं उदाहरण आहे का? उदाहरण तुमच्या घरातच आहे की नाही. संध्याकाळच्या वेळेला रात्रीचं तुम्ही म्हणता घरातले काही दिसेना, लाईट गेली तर डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नाही का? तर म्हणे सगळा अंधार झाला. अहो अंधार कुठं राहिला? घरात, आणि घरातच राहिला आणि घरातल्याच वस्तू दिसू देत नाही. हे उदाहरण आहे का नाही तुम्हाला? अंधार हा घराच्या आश्रयाने राहतो आणि घरालाच आच्छादित करतो. मग हे जर तुमचा व्यवहार आहे तर असंच प्रकाराने आमच्या अध्यात्मामध्ये देखील माया ब्रह्माच्याच आश्रयाने राहते आणि ब्रह्मालाच विषय करते. संक्षेप शारीरक, वेदांत मुक्तावली, अद्वैत सिद्धी इत्यादी ग्रंथकारांचा मायेविषयी स्वाश्रया स्वविषया हा पक्ष आहे. आताच आपण सांगितलं संक्षेप शारीरक किंवा अद्वैत सिद्धी या ग्रंथामध्ये काय आहे? त्यांचा पक्ष कोणता आहे? माया ही स्वाश्रय आणि स्वविषय आहे. स्वाश्रया म्हणजे ब्रह्माच्या आश्रयाने राहते आणि ब्रह्मासच विषय करते. आता तिसरी वेळ आहे बरं का याच्यामध्ये, म्हणजे त्यामुळे आता जर विषय नाही कळला तरी पाठ तर होऊन जाईल, परीक्षेला तर उपयोग होणारच आहे त्याचा, आहे की नाही? जरी नाही कळला तरी पण मग आता पक्क लक्षात ठेवा, पुन्हा लागलं तर लगेच विचारा. मायेचा स्वाश्रय आणि स्वविषया हा पक्ष कोणाचा आहे? त्या वाचस्पती मिश्रांचा आहे ना? हा अद्वैत सिद्धीकाराचा आहे. वाचस्पती मिश्रांचा नाही, त्यांचा पक्ष याच्या विरुद्ध आहे. एवढं लक्ष ज्ञान ती नावं वगैरे लक्षात ठेव बरं. नावं लक्षात ठेवायला काही हरकत नाही याचं. भामती निबंधकार वाचस्पती निराळ्या मताचे आहेत. आता दुसरं मत सांगतात वाचस्पती मिश्रांचं की त्यांचं मत मात्र निराळं आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की मी अज्ञानी आहे, ब्रह्म जाणत नाही. या प्रतीतीत मी शब्दाचा अर्थ जीव हा अज्ञानी म्हणजे अज्ञानाचा आश्रय आहे आणि ब्रह्म जाणत नाही. या अनुभवाने ते अज्ञान ब्रह्माच विषय करते म्हणून अज्ञान जीवाश्रित आहे. आता वाचस्पती मिश्रांचं म्हणणं आहे जीवाला आपण काय म्हणतो? मी अज्ञानी आहे आणि मी ब्रह्म जाणत नाही. मी अज्ञानी आहे म्हणजे अज्ञान कोणाच्या आश्रयाने राहिलं? माझ्या आश्रयाने म्हणजे जीवाच्या आश्रयाने. आणि ब्रह्म जाणत नाही म्हणजे आवरण कोणाला केलं? ब्रह्माला. म्हणजे जीवाच्या आश्रयाने अज्ञान राहतं आणि ते ब्रह्माला विषय करतं, असा वाचस्पती मिश्रांचा पक्ष आहे. आता मग अज्ञान कोणाच्या आश्रयाने राहतं समजायचं? जीवा. मग वाचस्पती मिश्रांच्या मताने अज्ञान हे जीवाच्या आश्रित राहतं. इथपर्यंत ठीक आहे ना? आता बघा पुढे कसं सांगतात. ते जीव अनंत आहेत म्हणून अज्ञानी ही अनंत मानली पाहिजे. आता एकदा त्यांनी स्वीकारलं की कालच आपण सांगितलं घोडा आकाशात उडाला, ऐके नाही? त्याला जी शिंग होती त्या शिंगाने त्या आकाशाला भोग पडलं आणि नंतर त्याच्यातून भळभळ रक्त गळायला लागलं. तेव्हा आकाशातून भळभळ रक्त गळतच कसेल? घोडा आकाशात उडाला कसं कबूल केलं अगोदर? ऐके नाही? त्याला शिंग होती हे कबूल केलं, आकाशाला छिद्र पडलं हे कबूल केलं, मग आता भळभळ रक्त गळायला काय हरकत आहे? तसं एकदा अज्ञान हे जीवाच्या आश्रयाने राहतं असं एकदा कबूल केलं का जीव किती आहेत? नाना. मग अज्ञान किती झाली? नाना. बरोबर ना? मग त्या अज्ञानाचं कार्य असणारे ईश्वर आणि त्या ईश्वराच्या संकल्पापासून उत्पन्न झालेली सृष्टी जगत नाना, असं ओघानेच आलं की नाही? हे तुम्हाला मानावंच लागेल. कोणाचा पक्ष मानला तर? वाचस्पती मिश्रांचा. आता म्हणतात जीव हे अनंत आहेत म्हणून अज्ञानी ही अनंत मानली पाहिजे. जीव अनंत मानले का अज्ञान काय म्हणावं लागतील तुम्हाला? अनंत मान. कारण अज्ञान कोणाच्या आश्रयाने राहतं? जीवाचं. जीव नाना, मग प्रत्येक जीवाचं अज्ञान नाना. हे वेगवेगळं म्हणून अज्ञानाची संख्या किती झाली? अनंत. जीव अनंत आणि अज्ञानही अनंत. मग अज्ञानी ही अनंत मानली पाहिजे. एक अज्ञान मानले तर त्या एका अज्ञानाची कोणत्या तरी एका ज्ञानी पुरुषाच्या ज्ञानाने निवृत्ती झाली म्हणजे बाकी सर्व जीवांचे अज्ञान आणि त्यांचे कार्य संसार आपोआपच निवृत्त होईल. कोणी असे म्हणेल की असे होण्यास काही हरकत नाही, पण तसे ज्ञानच आजपर्यंत कोणाच झाले नाही. बघा खूप बारकाईने याचा विचार करत जायचा. वाचस्पती मिश्रांना काही काम नव्हतं का? आहे की नाही? त्यांनी स्वाश्रय आणि स्वविषय हा पक्ष मानायचा आणि त्याप्रमाणे चिंतन करायचं, आहे की नाही? बरं त्याच्यासाठी त्याग किती केला आपल्याला काही वारंवार सांगायची गरज नाही की ज्यांनी आपल्या गृहस्थाश्रमी जीवनामध्ये मी गृहस्थाश्रमी आहे याचीच आठवण ज्यांना राहिली नाही आणि काय करत बसले तर हा उटारेटा करत बसले भामती निबंधाचा, आहे की नाही? आणि असं मानलं का कदाचित वाचस्पती मिश्रांना काही लोकांना आहे ना काय कोणत्या तरी कारणाने येन केन प्रकारेण प्रसिद्धो पुरुषो भवेत. कोणत्या तरी प्रकाराने अद्वैत सिद्धीत मधुसूदन सरस्वतींचं एवढं नाव झालंय
की मधुसूदन सरस्वतींना काय म्हणायचे ते काय आहे? सरस्वती जानाती, सरस्वतीच जाणते. आणि सरस्वतीला काय म्हणायचे ते कोण जाणतं? मधुसूदन सरस्वती जाणतात. असं म्हणजे साक्षात मूर्तिमंत सरस्वती त्यांच्या बुद्धीमध्ये मूर्तिमान झालेली आहे, असा त्यांचा लौकिक आहे किंवा सर्वज्ञात्म मुनींचा लौकिक आहे. आणि त्याच्यापेक्षा आता आपलं काहीतरी वेगळं असलं पाहिजे म्हणून का वाचस्पती मिश्र वेदांताचे चिंतन करणारे लोक अशा प्रकारचं अभिनिवेश धारण करत असतात का? त्यांना काही स्पर्धा कलह काही आहे का त्यांच्या ठिकाणी? हे एक प्रकारचे म्हणजे ज्याला आपण ऋषी आहे की नाही. आणि त्यांनी हा पक्ष काढला कशासाठी? काही गरज होती का त्याची? की नाही अशी शंका येते. तर यांनी जे चिंतन केलं त्याची गरज त्यांना वाटली म्हणून केलं. गरज काय वाटली त्यांना? तर ते सांगतात की ज्या वेळेला आपण स्वाश्रय आणि स्वविषया असा पक्ष मानतो त्यावेळेला अज्ञान काय मानलं? अज्ञान एक, बरोबर ना? अज्ञान एक, जीव नाना, जीव नाना. एक जीववादाचा पण वेदांतामध्ये स्वीकार केलेला आहे, पण त्या प्रक्रियेचं खंडन करतात. नाहीतर एक जीववादाची पण प्रक्रिया थोडक्यात सांगतो की ज्या वेळेला महात्मा गांधींनी उपोषण केलं, एक जीव म्हणजे कोणता? एकच जीवाने हे सर्व उत्पन्न केलेले आहे. यथा स्वप्न प्रपंचोयम मही माया विजृंभिता. स्वप्न प्रपंचाचा करता कोणी? जे एकटा जीवच आहे की नाही. आणि जागृत प्रपंच कोणी निर्माण केला? जागृत प्रपंच. तथा जागृत गौडपाद कार्यक्रमामध्ये म्हटलं तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. जागृत प्रपंच देखील मीच निर्माण केलेला आहे. एकदा असं झालं की काहीतरी 1931 ला मला वाटतं महात्मा गांधींनी उपोषण केलं. आणि ते उपोषण केलं त्यांनी ज्या कारणासाठी की काही झालं तर देह पडेपर्यंत मी सोडणार नाही. तो उपोषणाचा काहीतरी 31वा-32वा दिवस होता. तर त्यावेळेला सगळ्या सरकारला त्याची भीड पडली. त्यावेळेला इंग्रज सरकार होतं. तर ते म्हणे की आता सगळे लोकांना महात्मा गांधींच्या विषयी सहानुभूती होती, परंतु त्यांच्या प्रकारचे ते जे करणं आहे त्यांनी जे उपोषण ज्या कारणासाठी केलं होतं तर ते कारण ह्या सनातनी जे पंडित होते त्यांना ते मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी महात्मा गांधींचा काही पक्ष किंवा त्याच्याविषयी काही केलं नाही. काशीच्या पंडितांनी पूर्वी ज्या वेळेला कोणताही धर्मनिर्णय व्हायचा तेव्हा ते विद्वानांची सभा काशीला भरून त्या धर्मशास्त्राविषयी निर्णय करण्याची पद्धत. आजही तिथं ज्ञानवापी म्हणून एक स्थळ आहे, तिथं सगळे लोक एकत्र होतात आणि अशा काही वेळेला चर्चा करतात धर्मसंबंधाने. तर त्यावेळेला राजराजेश्वर शास्त्री द्रविड म्हणून आपल्या वेदशास्त्र संपन्न गणेश्वर गुरुजींचे वडील होते. त्यावेळेला लोकांनी सांगितलं तुम्ही काहीतरी तोडगा काढा, एक तर महात्मा गांधींचा प्राण वाचला पाहिजे असं काहीतरी त्यांना समजावून सांगा किंवा सरकारला बा याच्या संबंधाने काही महत्त्व सांगा. तर त्यांनी त्याच्यावर काहीच भाष्य केलं नाही. तर त्यांनी विचारलं की एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली की महात्मा गांधींचा देह सुद्धा पडू शकतो याच्यामध्ये, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही, तुम्ही तुमचा निर्णय द्या. तर त्यांनी सांगितलं मी निर्णय दिला असता, परंतु निर्णय द्यायला मी एक जीववादा, मी हे वेदांती आणि मी एक जीववादाचा सिद्धांत मानतो. माझ्या दृष्टीने हे सर्व भारत, महात्मा गांधी, त्यांचं उपोषण हे सगळं मही माया विजृंभिता असं म्हणून त्यांनी त्याच्याविषयी म्हणजे काही आपलं मत देण्याचं टाळलं. लक्षात आलं ना? हा सिद्धांत कोणता आहे? एक जीववादाचा. पण याच्यावर बऱ्याच अडचणी येतात, याच्यामध्ये अनेक शंका येतात श्रुतीच्या युक्तीच्या दृष्टीनं आणि सर्वसामान्य माणसाला तो झेपतही नाही. म्हणून या ठिकाणी एक जीववादाचा सिद्धांत सुद्धा वेदांताचा आहे. पण त्याचं म्हणणं असे थोडासा याचा भाग योगवासिष्ठामध्ये आलेला आहे. पण गौडपाद कार्यक्रमातलाच हा श्लोक याच्यामध्ये एक जीववादाची खुशाल सिद्ध होते किंवा त्याला कल्पनावाद म्हणतात, त्याच्यामध्ये त्याची पण सिद्धी होते. असू द्या, आपला एवढाच विभाग चालला की या ठिकाणी काय ते म्हणतात की स्वाश्रय आणि स्वविषय आले ना जागेवर. पुन्हा स्वाश्रय आणि स्वविषय हा जो पक्ष आहे या पक्षामध्ये अडचण येते. काय ते काय म्हणतात? अज्ञान एक आहे की नाही? अज्ञान एक आहे आणि ते एक अज्ञान एक असणारं जे विशुद्ध ब्रह्म त्याच्या आश्रयाने राहतं आणि त्या ब्रह्माला आच्छादित करतं असा पक्ष आहे. आता तुम्ही सांगा की जर एखाद्या मनुष्याने, अज्ञान एकच आहे, एखाद्या मनुष्याने पुरुषार्थ केला, पुरुषार्थ म्हणजे परम पुरुषार्थ मोक्षासाठी त्याने श्रवण मनन आदी अंतरंग साधनाचा अवलंब केलं तर निधिध्यासनाच्या परिपक्व अवस्थेत साक्षात्कार होतो. साक्षात्कार झाला म्हणजे त्याला तत्वज्ञान झालं की त्यावेळेला तत्वज्ञानाने काय होतं की त्या अज्ञानाचा नाश होतो. आता जगामध्ये जीव एक आहेत का नाना आहेत? जीव नाना आहेत. आणि जीव नाना असताना एका पुरुषाने प्रयत्न करून त्या अज्ञानाची निवृत्ती केली. आता बाकीच्यांच्या ठिकाणी अज्ञान राहील का? कारण अज्ञान काय आहे? एकच. आणि एक असणाऱ्या अज्ञानाची निवृत्ती कोणी केली? त्या एका जीवाने प्रयत्नाने केली. आता बाकीच्या जीवांना श्रवण मनन करण्याची आवश्यकता आहे का? काहीही आवश्यकता नाही. एकाने अज्ञान घातलं म्हणजे जसं आपल्या एखाद्या कुटुंब पद्धतीमध्ये काही लोकांना विचारलं तुम्ही काहीच काम करत नाही, ते म्हणतात आमचे कारभारी आहेत ना.
कारभारी सगळं काम यांचं आईचं पोट पोचतात, आम्हाला काय आम्ही काम केलं असतं पण करण्याची गरजच नाही. आम्हाला उपवास पडणार हे कळलं की कारभारी सगळी व्यवस्था करतात, ऐक नाही. तसं एखादा कारभारी याच्यातला झाला की तो काय करेल, अज्ञानाची निवृत्ती करेल, आम्हाला करण्याची गरज नाही. आता जीव नाना मानलं तर एकाने अज्ञानाची निवृत्ती केली की सगळ्यांच्या अज्ञानाची निवृत्ती व्हायला पाहिजे किंवा होते असा सिद्धांत झालं. मग शास्त्राने जे विधान केलंय माहिती नाही. बरं, जो अज्ञान निवृत्त करील ते अज्ञान निवृत्त करील तो कोणत्या साधनाने करील? आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधी ध्यासितव्या याच साधनाने करील की नाही? बरोबर आहे की नाही? का दुसरं काही? पण मग एकाने प्रयत्न केले तर बाकीच्या जीवांचं अज्ञान सगळ्यांचं निवृत्त झालं, त्यांना काही करण्याची गरज राहिली का? आता काहीच नाही. मग या ठिकाणी श्रुतीने तो विधान केलं ते एका जीवासाठी केलं का सगळ्यांसाठी सांगितलं? सगळ्यांसाठी सांगितलं. आणि सगळ्यांसाठी गरज ही प्रक्रिया स्वीकारली तर सगळ्यांसाठी गरज वाटते का याची? नाही. अर्थात हे मत मग या ठिकाणी श्रुती मताच्या विरुद्ध आलं की नाही? दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचे, श्रुती काही म्हणून मला तर परवा कोणी सांगितलं अग्निना सिंचती, अग्नी सडा टाकतो म्हटलं तर कोणी ऐकेल? ऐकणार नाही का? अनुभवाच्या विरुद्ध गोष्ट आहे. जलेन सिंचती म्हटलं तर आम्ही काय ऐकलं असतं, पण वन्नीना सिंचती आम्ही कानावर घेणार नाही, या अनुभवाशी जुळतच नाही, अशा प्रकारची गोष्ट आहे. तेव्हा तुम्ही म्हणाल काय हरकत नाही, एकाच्या प्रयत्नाने सगळ्यांचं काय होतं, अज्ञान निवृत्त होतं, काय बिघडलं तुम्ही मानलं तर, असं कदाचित म्हणाल. पण ही गोष्ट अनुभवाच्या विरुद्ध. आतापर्यंत असं झालं का कधी? आतापर्यंत एकाला ज्ञान झालं आणि सगळ्यांची निवृत्ती झाली असती तर ह्या परंपरा अशा चालल्या असत्या का? आत्मावारे दृष्ट हे ग्रंथाची पुन्हा उपलब्धीत पुन्हा पुन्हा प्रकाशन करण्याची गरज पडली असती का त्याची? गरज नाही. झालं का? किंवा त्याच्यापेक्षा एक कल्पना मला रात्री आली की त्याच्यापेक्षा एक महत्वाची गोष्ट एक आली कोणाच ध्यानात, आणखीन काय झालं असतं? समजा एकाच्या अज्ञानाने सगळ्यांच्या अज्ञानाची निवृत्ती झाली असती तर आजची स्थिती काय असती? आज आपणच नसतो, आहे की नाही? मला रात्री विचार आला की आपण ह्या विचार करणारे सुद्धा आता नसते, कारण एकदा अज्ञान निवृत्त झाल्यावर अज्ञान कार्यच राहिलं नसतं. ना तुम्ही ना आम्ही, आहे की नाही? स्वामी महाराज म्हणायचे ना तुम ना हम दप्तर गुम, तसं आपण काहीच नसतो ना या ठिकाणी. आता हा हिशेब करण्याची सुद्धा गरज नसते. त्यामुळे ही गोष्ट अनुभवाच्या एकदम विरुद्ध वाटते. श्रुतीनं तर सांगितलीच पण अनुभवाच्या देखील विरोधी आहे. आता कोणी असे म्हणेल की असे होण्यास काही हरकत नाही. काही काही लोकांना काय आपलं जे ना दुराग्रह आहे त्यांना वाटतं माझं मत मानून घ्या, झालं असं तर आज तुम्ही म्हणताना किंवा एकाच्या अज्ञानाने सगळ्यांचं अज्ञान निवृत्त होईल, मग झालं तर कुठं बिघडलं तुमचं? उलट आम्हाला तिथे काय आहे, अनुकूलच आहे. अरे पण झालं पाहिजे ना, ऐका ना, नुसतं बोलून काय उपयोग आहे? बरं तुम्ही काय म्हणता कशावरून नाही होत? आज झालं नसतं आम्हीच नसतो ना आता, आणि हे शास्त्रही नसतं. शास्त्राच्या परंपरा एवढ्या आग्रहाने कोणी प्रतिपादन पण केले नसते, आहे की नाही? आणि आम्ही काय म्हणलं, आमचा तर सिद्धांत आहे अगोदरच. आम्हाला जर कोणी म्हटलं की विचारसागराचे परीक्षा आहे, तुम्ही अभ्यास करीत नाही, ते आमच्या वर्गातले कोणीच मुलं अभ्यास करत नाही, आपण ते नापास होतील ना, मग जसं सगळ्यांचं होईल तसं आमचं होईल. हे तर आमचा अगोदरचा सिद्धांत आहे. आणि त्याच्यात अगोदरच काय आहे, ते काय आहे ना दृष्टांत, त्याप्रमाणे अगोदरच माकड, त्याच्यात वृश्चिक दंश, आणि त्याच्यात पुन्हा काय मद्यपान, आहे की नाही? मग काय होईल, यद्वा तद्वा भविष्यती. आम्हाला तर तो आमचा सिद्धांत आहे, म्हणून तर आम्ही सगळं सोडून इथं आलो, आहे की नाही? त्याच्यामुळेच आलो ना आपण याच्यामध्ये. सर महाराज याला म्हणायचे कुछ तुम समजे कुछ हम समजे, आहे की नाही? पण ते म्हणतात कोणी असे म्हणेल की असे होण्यास काही हरकत नाही, पण तसे ज्ञानच आजपर्यंत कोणास झाले नाही. आजपर्यंत झाले का एखादं सिद्ध करून द्या. आणि जर आजपर्यंत झालं नाही, जी गोष्ट भूतकाळात झाली नाही, पुढेही कोणास होणार नाही, म्हणजे जी गोष्ट भविष्य काळात ते घडणार नाही. आणि हेच त्याचे उत्तर, हे त्याचं काय झालं उत्तर. असं ज्ञान आता कोणाला झालेलं नाही, पूर्वी कोणाला झालेलं नाही, पुढं कोणाला होणार नाही, हेच त्याचं काय हे उत्तर. हेच त्याचे उत्तर म्हणजे काय, अज्ञान एक मानलं की अशा प्रकारच्या अडचणी येतात. कोणतं उत्तर मानलं तर काय हरकत आहे, मानलं तर अनुभवाला कुठं जुळत नाही, हेच त्याचं काय हे उत्तर. म्हणजे उत्तर तुझा जो मान्यता आहे ती मान्यता चुकीची आहे असं सांगतात. ठीक आहे ना? आता शिवाय ब्रह्मज्ञानाकरिता सांगितलेली श्रवण आदी साधने व्यर्थ होतील. दुसरी गोष्ट काय होईल, मग ब्रह्मज्ञानाची जी साधने श्रवण मनन आदी ही साधनाला व्यर्थत्व होईल का नाही?
मग एवढा वेदानी हे केला, आईतापासून काढी हित देऊनी वाढवती नाही, श्रुती परवती माऊली जगा. मग श्रुतीने केलेला सगळा खटाटोप व्यर्थ ठरेल की नाही? सांगितलेल्या साधनं काय करायचे, साधनाचं अनुष्ठान करून, आहे की नाही? कोण करील? जे करायचं तो करीन, आणि त्यांनी केलं मग त्यालाच फल होईल. अहो फल सगळ्यांना होईल, कारण अज्ञान काय आहे? एकच आहे. त्याचं निवृत्त झालं म्हणजे झालं. असं एक शेजारी होता, ते शेजारीला म्हणले की तुझ्या घरामध्ये लाईट घ्या. तर म्हणे सगळ्या लोकांनी गल्लीतल्या वर्गणी काढली, प्रत्येक 4 खांबाचे तुम्हाला 10,000 रुपये द्यावे लागतील प्रत्येकाला, तर कारण ते नियम आहे म्हणणे. तर त्यांनी सांगितलं मला लाईट घ्यायची नाही, कारण ते काय म्हणे की ते ठराविक अंतरावर असतं ना. त्या तिघांनी घेतली म्हणजे मग मग मी अर्ज देईल, मला आपोआपच येईल, आहे की नाही? तसं एकाने अज्ञान निवृत्त केलं तर माझं अज्ञान निवृत्त होईलच. याकरिता मी अज्ञानी आहे आणि ब्रह्म जाणत नाही या अनुभवानुसार अनंत जीवाश्रित अनंत अज्ञानी. जर तुम्ही म्हणले अनुभव कोणता आहे? मी ब्रह्म जाणत नाही, म्हणजे अज्ञानाचा आश्रय मी आहे, आणि ब्रह्म जाणत नाही म्हणजे ब्रह्माला त्या अज्ञान काय करतं? ब्रह्माला विषय कर. जीवाच्या आश्रयाने ठीक चाललंय ना? जीवाच्या आता काय परत होणार नाही. जीवाच्या आश्रयाने राहणारं अज्ञान हे ब्रह्माला विषय करतं, आहे की नाही? मग याचा अर्थ अज्ञान किती झाली? जीव नाना, मग अज्ञान नाना, बरोबर ना? आणि अनंत जीवाच्या आश्रयाने राहणाऱ्या अनंत अज्ञानाचं ईश्वर हेही नाना, आणि त्या अनंत ईश्वराने कल्पिलेली जगतही नाना. असा आपोआपच हा सिद्धांत झाला की नाही? एकदा जीव नाना आणि अज्ञान हे जीवाच्या आश्रयाने मानलं तर सगळेच काय झाले? नाना किंवा सर्वच अनंत झाले. अनंत म्हणजे ज्यांचा अंत होत नाही असं नाही, ज्यांची गणना करता येत नाही असे, आहे की नाही? नाही तर तुम्हाला ब्रह्मासारखे ते सुद्धा अनंत झाले, हे तर आणखीनच चांगली गोष्ट आहे की नाही? असं नाही. मी अज्ञानी आहे आणि ब्रह्म जाणत नाही या अनुभवानुसार अनंत जीवाश्रित अनंत अज्ञानी आणि अज्ञानाने कल्पित अनंत ईश्वर आणि अनंत ब्रह्मांडे मानणे भाग आहे का नाही? अज्ञान नाना मानले की अनंत ब्रह्मांड, अनंत ईश्वर, अनंत जीव, अनंत अज्ञानाचे अनंत ईश्वर, हे सगळं आपल्याला, आणि त्या ईश्वराने कल्पिलेली अनंत ब्रह्मांड हे सर्व मानणं भागच आहे की नाही? आता ते सांगतात, मग ते काय सांगतात? ज्या जीवास ज्ञान होते त्याचे अज्ञान ईश्वर आणि ब्रह्मांड ही सारी निवृत्त होतात. वाचस्पती मिश्रा म्हणतात, मी रात्रंदिवस ह्या निधिध्यासन करून जे काही जगत कल्याणासाठी हा सिद्धांत प्रतिपादन करीत आहे ते कशासाठी? त्या श्रुतीवचनांना व्यर्थत्व येऊ नये, आहे की नाही? श्रुतीवचन जी वेदांताचं श्रवणादी साधनं सांगतात त्या साधनांना व्यर्थत्व येऊ नये याच्यासाठी. दुसरी गोष्ट, ही गोष्ट अनुभवालाही जुळत नाही एक अज्ञान मानल्यावर, बरोबर ना? म्हणजे श्रुती, युक्ती आणि अनुभव यांच्या ही गोष्ट विरुद्ध आहे असं मला वाटतं. आणि पुन्हा बंध आणि मोक्षाची संगतीही लागत नाही. म्हणून आलं लक्षामध्ये? एवढ्या सगळी वाक्य लक्षात आली ना? मग बघा आता ते कसं म्हणतात? ज्या जीवास ज्ञान होते त्याचे अज्ञान आणि ईश्वर आणि ब्रह्मांड ही सारी निवृत्त होतात. आता जीव नाना मानलेले आहेत, मग ज्या जीवाच्या आश्रयाने अज्ञान राहतं आणि त्याच्या अज्ञानाचे काय आहे? अज्ञानापासून उत्पन्न झालेले ईश्वर एकच आहे ना? त्या एका जीवाचा एकच ईश्वर आणि त्या ईश्वराने कल्पिलेलं ब्रह्मांड. तर त्या सगळं जेव्हा जीवाला ज्ञान होतं, एका जीवाच्या आश्रयाने राहणार त्याचं अज्ञान, फक्त त्या जीवाच्या आश्रयाने राहणार अज्ञान जेव्हा निवृत्त होतं तेव्हा त्या अज्ञानाचं कार्य ईश्वर आणि ब्रह्मांड सगळीच निवृत्त होतात आणि मग तेवढाच जीव मुक्त होतो. बाकीच्यांच्या अज्ञानाचं आवरण दूर झालेलं नाही, मग तेवढे जीव बद्ध राहतील. कुठपर्यंत राहतील? तर ते जोपर्यंत अज्ञानाचा नाश करणार नाही तोपर्यंत. अज्ञानाचा नाश कुठपर्यंत होणार नाही? जोपर्यंत ते श्रवणादी साधन, अंतरंग साधनाचा अवलंब करणार नाहीत तोपर्यंत, बरोबर आहे ना? मग ते जे दुसऱ्या जीवाला जेव्हा मुमुक्षुत्व निर्माण होईल, आहे की नाही, त्यावेळेस तो साधन चतुष्टय संपन्न होऊन त्या गुरुंच्या महावाक्याचं श्रवण करील, अज्ञान निवृत्त होईल. त्यावेळेला ते अज्ञान निवृत्त झालं तर अज्ञान कार्य असणारा ईश्वर आणि ईश्वराच्या संकल्पाकृत असणारी ब्रह्मांड निवृत्त होईल आणि तो मुक्त होईल. मग आता काय संगती लागेल की नाही? ज्या जीवाला ज्ञान होईल त्याच जीवाचं फक्त काय होईल? अज्ञान निवृत्त होईल आणि त्याची सगळी ब्रह्मांड निवृत्त होतील आणि तो जीव मुक्त होईल, आहे की नाही? मग आता याच्यामध्ये श्रुतीवचनांना व्यर्थत्व येईल का? श्रुतीवचनांना व्यर्थत्व येईल का याच्यामध्ये? वाचस्पतीने सांगितल्याप्रमाणे ज्या जीवाचा अज्ञान एक मानण्याऐवजी काय म्हणले आम्ही? नाना म्हणल्यामुळे ज्या जीवाचा अज्ञान निवृत्त होईल तेवढाच मुक्त व्हायला लागेल, बाकीचे बद्ध राहतील, आहे की नाही? मग संगती लागली की नाही? श्रुतीवचनाला व्यर्थत्व आलं का? अनुभवाच्या विरुद्ध आहे का? नाही, असं वाचस्पती मिश्रा सांगतात.
ज्यास ज्ञान होत नाही त्यास बंध राहतो, ज्याला ज्ञान होत नाही त्याला बंध राहतो, आणि ज्याला ज्ञान होतं त्याचा बंध जातो. आळसल्यासारखं झालं असलं तर आपण लवकर बंद करू. इथं बरेच वेळा झालेले, कधी कधी काय होतं, बरेच वेळा झाल्यावरही काही त्याचं हे राहत नाही, ऐक नाही, हे तर आपल्याला माहीतच आहे. असं वाटतं, आणि मग तोपर्यंत वाटलं तर थोडी झोप घेऊ विश्रांतीच्या रूपाने, असं पण होतं कधी कधी. मग आता ज्याला ज्ञान होत नाही तो बद्ध, आणि ज्याला ज्ञान होतं तो मुक्त. पण ही संगती जीव नाना मानून का जीव एक मानून, आणि अज्ञान एक मानून का अज्ञान नाना मानून, आणि ईश्वर तेवढा एक मानून, ईश्वर सुद्धा नाना मानून, अशी का नाही असं. आणि हे मत कोणाचं चाललंय? आता हे मत आपल्याला कसं वाटतंय? अगदी बरोबर वाटतं, आहे की नाही. आता याच्या पुढे काही युक्तिवाद येईल असं वाटतं का आपल्याला? वाटत नाही. जरी आपण 2 दिवस पाहिलं असलं तरी वाटतं की हाच सिद्धांत आहे की नाही. आणि जेव्हा ते सांगतील तेव्हा आपल्याला काय वाटतं? तो सिद्धांत आहे. त्याचं कारण काय आहे? आपली भूमिका आपण ठरवलेली आहे की नाही, की आपले जीवनभर वेडीला सासर आणि माहेर जसं सारखं राहतं, त्याप्रमाणे वाचस्पती मिश्रा आणि काय संक्षेप शारीरकार हे दोन्ही अत्यंत पूजनीय व्यक्ती असल्यामुळे त्यांच्याविषयी आम्ही भाष्य करीत नाही, आहे की नाही. त्याच्याविषयी आम्ही विचार करीत नाही. ते खोटं बोलतील का? आहे की नाही. वयात लिहिलेले, आपल्या पुस्तकात लिहिलेले. आता म्हणतात ज्यास ज्ञान होत नाही त्यास बंध राहतो. हा, इतकंपर्यंत झालं ना. एवढं झाल्यावर आता हे सिद्धांत मत आहे. पण पुढे काय सांगतात? पण हे वाचस्पतीचे म्हणणे बरोबर नाही. म्हणजे आतापर्यंत जेवढं सांगितलं तेवढ्यावर काय झालं? पाणी फिरलं. म्हणजे बरेच वेळा सांगितलं, स्वामी महाराज सांगायचे की अचानक पाहुणे आले, यांना या बसा, काय काय झालं? म्हणजे काही नाही, आम्ही असं ऐकलं की तुमच्या मुलीचं मुलगी लग्नाला आहे, त्यामुळं आम्ही तुमचं चांगलं घराणे ऐकून आलो. वा वा, या बसा. त्यांना सगळं जेवण वगैरे केलं, त्यांचे सर्व काही जे उपचार ते केले, आणि नंतर जाताना ते म्हटले मग काय तुमचं मत पडलं? पाहुण्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं काही नाही, तुमचं घराणं चांगलं आहे, मुलगी पण चांगली आहे, आणि खूपच ती मुलगी ज्या घरात जाईल ती काय आहे, आती त्या माणसाचं भाग्य आहे. पण म्हणले, पण म्हणे पत्रिका न जुळल्यामुळं आम्ही काही नाही. म्हणजे आता जेवढं स्तुती केली ती काय झाली? पण शब्दाने सगळं पाणी फिरलं, आहे की नाही त्याच्यामध्ये. तसं म्हणतात की वाचस्पती मिश्राने हे सगळं सांगितलं, पण हे म्हणणे बरोबर नाही, असं त्याचा अर्थ. तर ते म्हणतात की हे वाचस्पतीचं मत जे आहे ते खंडनीय आहे. कसं? कारण जीवाच्या अज्ञानाने ईश्वर कल्पित म्हणणे आणि ईश्वर अनंत मानून जीवातील सृष्टीचा भेद मानणे हे श्रुती विरुद्ध आहे. ह्या एका एका पदाचं चिंतन करा, सोपंच आहे. काय महाराज, आळस नाही ना आला अजून? सावध आहे ना एकदम? ग्रंथ नाही का तुमच्याजवळ? आहे ना. तर सांगतात वाचस्पतींचं मत बरोबर का नाही त्याविषयी सांगतात की जीवाच्या अज्ञानाने ईश्वर कल्पित म्हणणे. अज्ञान कोणाच्या आश्रयाने राहतं? जीवाच्या. मग जीवाच्या आश्रयाने राहिलेल्या अज्ञानापासून ईश्वर कसा आहे? कल्पित आहे. मग आता बघा, जीव इतका अल्पज्ञान अल्पशक्तिमान आहे की नाही. त्याला सकाळची भाजी खाल्लेली संध्याकाळचं सांगता येत नाही, आणि त्याच्या आश्रयाने राहिलेल्या त्या अज्ञानाची काय शक्ती असणार? आहे की नाही. परंतु त्या अज्ञानाने काय केला? ईश्वर निर्माण केला. आणि बरं तो ईश्वर कसा म्हणे? सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान, आहे की नाही. म्हणजे अल्पज्ञ अल्पशक्तिमान जीवाच्या आश्रयाने राहणारा जे अज्ञान, त्या अज्ञानाचा कार्य ईश्वर हा मात्र सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान असं म्हणायचं. अज्ञान आणि ईश्वर कल्पित म्हणणे. बरं, ईश्वराची कल्पना, ईश्वर काय करतो? संपूर्ण जगताचं येतो वा इमानी भूतानी जायंते, सगळे प्राणी मात्र ज्याच्यापासून उत्पन्न होतात, ज्याच्यामध्ये स्थित आहे, ज्याच्यामध्ये लय होतात, तो ईश्वर कोणाच्या आश्रयाने? जीवाच्या आश्रित असणाऱ्या अज्ञानाचं कार्य तो जीव आहे असं म्हणतात. गोड वाटतं का आपल्याला? अजिबात, म्हणजे कानाला ऐकावं सुद्धा वाटत नाही. जीवाच्या अज्ञानाने ईश्वर कल्पित म्हणणे हे ईश्वर अनंत मानून, पुन्हा काय झाले? ईश्वर काय झाले? अनंत झाले. प्रत्येक जीवाच्या आश्रयाने असणाऱ्या अज्ञानाचं कार्य ईश्वर, मग जीव अनंत, ईश्वर सुद्धा काय आहे? अनंत. श्रुतीमध्ये पहा बरं, श्रुतीमध्ये कुठे अनेक ईश्वर सांगितले का? श्रुतीमध्ये एकेश्वर वाद आहे. आणि अगदी स्पष्ट सांगितलं, एको देवा सर्वभूतेषु गुढः, सर्वव्यापी सर्व भूतांतरात्मा, काय कर्माध्यक्ष, काय ऐका पाठ, तर तो काय आहे? सर्व जीवांचा तो काय आहे? नियमन करता, ईशन करता, सर्वांचा साक्षी, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि तो एक सांगितलं का अनेक सांगितलं?
आणि ह्या पक्षामध्ये ईश्वर एक मानावं लागतात का अनेक होतात? अनेक होतात, आहे की नाही? मग श्रुतीच्या विरुद्ध आहे की नाही? बरं, पुन्हा काय सांगतात? जीव जीवातील सृष्टीचा भेद मानणे. आणि सगळ्यांना जर पाहिलं की ह्या घराला स्वप्न पडतं, स्वप्नातली सृष्टी प्रत्येकाची वेगळी असते की नाही? मी स्वप्नात जेव्हा जे पाहत होते तुम्हाला दिसतंय का? नाही. पण जागृतीमध्ये विचारलं की याला काय म्हणतात, तर सगळे काय सांगतील? वास्तूच सांगतील. याला काय म्हणतात? वास्तू असं म्हणतात. म्हणजे जागृतीमध्ये सर्वांना ज्या जगताची प्रतीती येते ते एकच जगताची प्रतीती येते का अनेक जगत दिसतात? आहे की नाही? मग त्या जीवाजीवाचं जर अज्ञान जे प्रत्येक जीवाच्या आश्रयाने राहणारं अज्ञान वेगवेगळं असलं तर सगळ्या श्रुती अशी सांगते की सगळ्यांना जागृत प्रपंच एक रूपाने प्रतीती येतो का अनेकत्वाने प्रतीतीला येतो? एक रूपाने प्रतीतीला येतो. आता पुढचा विषय येणार आहे आपल्याला जीवसृष्टी आणि ईश्वर सृष्टी, पण तो वेगळ्या आशयाने आता सध्या त्याचं चिंतन इथं करत नाही. नाही तर जीवाची पण एक सृष्टी आहे, जशी स्वप्नामध्ये आहे तशी जीवाची एक सृष्टी आहे आणि ईश्वराची सृष्टी आहे. हा जो पदार्थ आहे हा ईश्वराने काय केलेला आहे? निर्माण केलेला आहे. मग हा पदार्थ ईश्वर सृष्टी आहे की नाही? आहे. पण जीवाची पण सृष्टी, हा पदार्थ मला असावा किंवा हा पदार्थ मला नसावा ही कल्पना कोणी केलेली आहे? जीवाने केलेली. मग जीवाने याच्या ग्रहण किंवा त्यागाविषयी कल्पना केलेली ती सृष्टी कोणी निर्माण केली? जीवाने. आणि पदार्थ कोणी निर्माण केले? ईश्वराने. बरोबर आहे ना? मग ईश्वर सृष्टीतले पदार्थ आहेतच की नाही? मग ईश्वर सृष्टीतले जेवढे पदार्थ आहे, गट आहे, तर गट सगळ्यांना सारखाच दिसतो की नाही? सगळ्यांना सारखाच दिसतो. मग त्या प्रत्येकाचं अज्ञान तुम्ही वेगळं मानावं की एक मानावं? एकच मानावं. सगळे जीव जरी अनंत असले तरी अज्ञान काय आहे? एकच आहे. जर त्या जीवजीवाचा भेद असला तर तुम्हाला दिसणारा घट दुसऱ्याला दिसू नये. त्यामुळं प्रत्येक जीवजीवातील सृष्टी, प्रत्येक जीवाची सृष्टी भिन्न आहे असं म्हणता येणार नाही. सगळे जीव ज्या सृष्टीच्या अंतर्भूत आहे त्या ती सृष्टी काय आहे? एकच आहे. त्यामुळे प्रत्येक जीवाजीवाचा जो भेद आहे त्या जीवाजीवाच्या प्रत्येकाच्या सृष्टीचा जो भेद आहे, प्रत्येकाची सृष्टी वेगळी आहे असं तुम्हाला म्हणता येणार नाही. आता तुम्ही म्हणा जीवाजीवाचा जो भेद आहे तो तरी तुम्ही म्हणतात की नाही? तर जीवाजीवाचा भेद आहे तो सुद्धा भेद उपाधीमुळे आहे का वास्तव आहे? उपाधीमुळे. म्हणजे जीवाच्या मध्ये भेद आहे असं नाही. मग कोणामध्ये भेद आहे? जीव आणि ईश्वरामध्ये भेद आहे का? तो सुद्धा कसा आहे? कल्पित आहे, उपाधीकृत आहे. मग तुमच्या अद्वैताच्या सिद्धांतामध्ये खरा भेद कशा, वास्तव भेद कशामध्ये? फक्त माया आणि ब्रह्मामध्ये, आहे की नाही? तुका म्हणे भाकू कैची किव कोठे जीव निवार. अहो जीवाजीवात भेद नाही, जीवा ईश्वरात भेद नाही, जीव जगतात भेद नाही, जडजडामध्ये भेद नाही, भेदच मुळी नाही. इतका भेद नाही का भेदाच्या सापेक्ष आलेला अभेद हे नाव सुद्धा नाही, इतका अभेद आहे की नाही? इतका पक्का काय हे आमचा अभेद निश्चय आहे. असं यालाच अद्वैत म्हणायचं ना. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. म्हणून तुम्ही जर थोडा जरी भेद मानत असेल तर सदेवानाम पशु, त्या स्वामीजींनी सांगितलं ना, पशुकडून जसे दिवसभर काम करून घ्यायचं आणि संध्याकाळी दावणीला बांधून टाकायचं, तसं कर मर आणि कर. ते देव तर म्हणतच असतात, तू माझी उपासना कर, मी तुला तुझे विलास, तुझे जे इच्छित विषय ते तुला देईल, आहे की नाही? गीतेमध्ये कोणता श्लोक आहे की तुम्ही माझं भजन करा, मी तुम्हाला तुमचे भोग देईल, असं वेद सांगतो. असं 3ऱ्या अध्यायामध्ये कुठं आहे का? कोणतं? इष्टान भोगान हिवो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्तेस तेन एव सहा. आहे की नाही? तुम्ही काय करा, तुम्ही देवता ते भजाल आणि ते देव काय तुम्हा तुष्टतील, आहे की नाही? तुम्ही देवतांचं भजन करा, देव संतुष्ट होतील आणि मग इप्सित जे भोग आहे ते तुम्हाला देतील. हेच परमार्थाचं स्वरूप आहे, आहे की नाही? काही नाही अपेक्षित, हे अपेक्षित नाही. मग तुम्ही काय जर तसं करत राहाल तर ते काय होईल? सदेवानाम पशु. म्हणजे जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये सुद्धा कल्पित भेद आहे, वास्तव अभेदच आहे. मग भेद कुठे आहे? भेद फक्त उपाधीत आहे. उपाधी कल्पित, उपाधिकृत भेद सुद्धा कल्पित. ठीक आहे ना? आता म्हणजे याच्यामध्ये काय झालं? जीवाच्या अज्ञानाने ईश्वर कल्पित म्हणणे, ईश्वर अनंत मानून जीवजीवातील सृष्टीचा भेद मानणे हे श्रुती विरुद्ध आहे. जीवजीवातील सृष्टी भिन्न आहे का? जीवजीवातील सृष्टी एकच आहे. ही कोणत्या अवस्थेमध्ये? जागृत अवस्थेमध्ये का स्वप्नावस्थेमध्ये? जागृत अवस्थेमध्ये, असा अर्थ घ्यायचा. इथं स्वप्नावस्थेमध्ये म्हटलं तर मग म्हणता येणार नाही, जीवजीवाची सृष्टी भिन्न आहे. पण जरी असली तरी ती कल्पित आहे का वास्तव आहे? ती सुद्धा काय आहे? स्वप्नाधिकामध्ये
कल्पितच आहे. नव्हे कदाचित निबंधकारांनी ईश्वर आणि सृष्टी एकच मानून फक्त अनंत जीवाश्रित अनंत अज्ञाने मानली तरीही ते बरोबर नाही. आता इथून पुढे हा विषय पुन्हा लक्षात घ्या. आतापर्यंत झालेला विषय तुमच्या बहुतेक लक्षात आलेलाच आहे, ऐके नाही याच्यापर्यंत. आता पुढचा विषय फक्त थोडं शांत मनाने एकाग्र रीतीनं व्हा, म्हणजे लगेच कळेल. आणि नसलं तर आपण पाठ बंद करू, उद्या घेऊ पुन्हा. बघा आता ते सांगतात की आता त्या वाचस्पती मिश्रांच्यावर काय पडलं, संकट पडलं. कोणतंही म्हणणं जर कोण लोक ऐकतील, तुम्ही वेदाने सांगितलेलं जर सांगत असाल तर, ऐके नाही, म्हणजे वेदानुमोदित तुमचे विचार असतील तर तुमचं व्याख्यान, तुमचे युक्तिवाद आम्ही ऐकून घेऊ, नाही तर घेणार नाही. तर आता या मतातल्या वाचस्पती मताला इतकी भीती वाटायला लागली. अहो जर ही अज्ञान नाना मानली तर काय होतात, ईश्वरही नाना होतात. आणि श्रुतीत सरळ मत आहे एको देवा, ऐके नाही, जीवाच्या सृष्टीचा भेद मानलेला नाही, जगत एकच आहे असं श्रुतीमध्ये मानलेलं आहे. परंतु अज्ञान नाना मानल्यावर हे लोकांनी सर्वांनी आपल्यावर आपत्ती आक्षेप घेतला. मग आता तो काय म्हणतो, नाना जीवांच्या आश्रयाने असणारी अज्ञान फक्त नाना आहेत, ईश्वर आणि ब्रह्मांड ही एकच आहे असं म्हणलं तर काय हरकत आहे ना, असं आम्ही म्हणतो. वास्तविक असं काही म्हणत नव्हता, पण हे आता श्रुती विरुद्ध म्हणलं की ते माणूस लगेच उपेक्षित होतो ना. तर काही लोक म्हणतात आम्ही सांगितलेले विचार कसे वाटले, आणि आम्ही तुकाराम महाराजांची गाथा पाहिली नाही, ज्ञानेश्वरी पाहिली नाही. ते स्वतः परवा एक आपल्या कार्यक्रमात आले होते, त्यांचा मोठा सत्कार झाला. तर त्याच्यामध्ये त्यांनी कोणीतरी विचारलं त्यांना जेवताना की तुम्ही चिंतन फार गोड सांगता. त्यांनी गोड बीड काही नव्हतं सांगितलं, चुकीचंच सांगितलं होतं. पण त्यांना म्हटलं की बा तुम्ही चिंतन फार गोड सांगितलं, तुम्ही अभ्यास कुठे केला. म्हणजे अभ्यास नाही, मी स्वतः चिंतन करत असतो, स्वतःच स्फुरण आहे, आम्ही कशाला ऐकू. स्वतःच स्फुरण अपौरुष वेदाचं अनुकूल असं तुमचं चिंतन असलं तर आम्ही ऐकू, तुम्ही सांगितलेलं कशाला कोण ऐकेल, ऐके नाही. मग आता ह्या वाचस्पती मिश्रांच्या ज्या मताचे लोक आहे त्यांना चिंता पडली, आपलं मत श्रुती विरुद्ध आहे. श्रुती विरुद्ध त्यांनी लिहिले काय, सर्व शास्त्र विदपी, सर्व शास्त्रांचा वेत्ता जरी असला तरी सुद्धा काय मूर्खवत उपेक्षणीय. हा तर तो काय मूर्खाप्रमाणे उपेक्षणीय. काय त्याचं एक भाष्यामध्ये पंक्ती आहे, ऐका कोणाच्या कशा संबंधाने आली तर तो मूर्खाप्रमाणे उपेक्षणीय. तसं जरा एखादा मनुष्य किती युक्तिवाद करत असला, बुद्धासारखा, जैनांसारखा, चार्वाकासारखा, बुद्धिमान नाही का तो. प्रत्यक्षादी अनुमान प्रमाणाला खूप मोठं महत्व देऊन तो युक्तिवाद करतो. पण तरी जरी असला, परंतु शास्त्रविदपी मूर्खवत उपेक्षणीय हा असे भाष्यामध्ये पंक्ती. तरी आपण त्याचं ऐकून घेऊ का, नाही. मग त्याला काय चिंता पडली, मग तो सांगायला लागला अहो फक्त ब्रह्मांड एकच आहे, ईश्वर एकच आहे, फक्त अज्ञान ना अनंत जीवाच्या आश्रयाने राहणारी फक्त अज्ञान नान आहे. आणि ती शब्द कशासाठी, फक्त कशासाठी बरं ती, नाही नाही अज्ञान नाना तरी का आम्ही ठेवलेत, अज्ञान. मग तुम्ही आता ईश्वर एक मानला, ब्रह्मांड एक मानलं, तर अज्ञान एक मानलं असतं तर कुठं बिघडलं असतं. अज्ञान तरी नाना का ठेवली असं जर तुम्ही आम्हाला म्हणाल, आम्ही म्हणतो नाही अज्ञान नाना आहे, अज्ञान नाना आहे असं आम्ही का म्हणतो. तो वाचस्पती मिश्रांना विचारलं, ते म्हणतो अज्ञान मात्र आम्ही नानाच. कुठे ते महाराज नाहीत का, अज्ञान नाना का मानली. हा 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 बरोबर, हा जीवाच्या आश्रय राहतो, पण ते आज जीवाच्या आश्रय राहणार अज्ञान एक मानलं असतं तर कुठे बिघडलं असतं. नाना का मानली. हा हे आता ते आपलं काय अगोदर झालं नव्हतं काही, सगळ्यांना काय माहित नाही का. पण हे एक ध्यानात चाललाय विषय काय कशासाठी, हे नुसतं इथलं जेवढं सांगतो तेवढं नाही, आपले काही विचार झाले पाहिजे ना. ही एक अडचण म्हणून त्यांनी मानली की जर एकाच्या अज्ञानाने काय होईल, सगळ्यांचं अज्ञान होतं. ही अडचण येते म्हणून मी तेवढ्याच बाबतीत फक्त ठेवलं, एवढंच फक्त. बरं तेच तुम्हाला कसं होईल, सोयीस्कर होईल की नाही. अज्ञान नाना मानल्यामुळं बंध मोक्षाची संगती लागेल की नाही, मग तेवढ्यासाठी. बाकीचं श्रुतीचंच मत मान्य आहे आम्हाला. ईश्वरही नाना आहे नाही, ब्रह्मांडही नाना नाही, फक्त अज्ञानच नाना आहे. आणि हे सुद्धा कशासाठी संगतीसाठी सांगतो आम्ही, बंध मोक्षाच्या संगतीसाठी. ज्या जीवाला बंध झाला अज्ञानामुळं, तो जीव जर ज्ञान संपादन करील तर त्याचाच बंध निवृत्त होईल. बाकीचे ईश्वर आणि जगत, जर त्या ईश्वराच्या आणि जगताचं आम्हाला काही कर्तव्य नाही. आम्हाला कर्तव्य काय आहे, बंध मोक्षाचं. आणि बंध मोक्षाची संगती सांगण्यासाठी अज्ञान ही नाना मानली पाहिजेत, असं कदाचित त्या मताचे म्हणजे वाचस्पती मताचे जे पुरस्कर्ते ते म्हणतील. ठीक आहे ना इथपर्यंत. आणि तुम्ही सांगा बरं का, आता पुंडलिक वरदात तुम्ही केलं तरी हरकत नाही, म्हणजे सांगायचं काही नाही. पण
जर म्हटलं तर हा विषय आता पूर्ण करायचा का, पूर्ण करू म्हणजे उद्या काही हे नाही. इथपर्यंत लक्षात आलं ना. असं जर तो म्हणेल, कारण कदाचित निबंधकारांनी ईश्वर आणि सृष्टी एकच मानून फक्त अनंत जीवाश्रित अनंत आज्ञाने मानली तरी ते बरोबर नाही. तरी सुद्धा यांचं मत बरोबर नाही. कारण अनंत अज्ञानाची ईश्वर आणि सृष्टी अनंत मानलीच पाहिजे. एकदा अनंत अज्ञान मानली की अनंत अज्ञानाचे कार्य ईश्वर आणि त्या ईश्वर संकल्पापासून निर्माण झालेली ब्रह्मांड अनंत ही तुम्हाला मानावीच लागतील. याच करिता वाचस्पतीने ईश्वर व सृष्टी अनंत मानले आहेत. जर त्या मताचे पुरस्कर्ते असं म्हणायला लागतील, तुमच्या मूळ ग्रंथकारांनी मानलंय का असं? त्या ग्रंथामध्ये स्पष्ट ईश्वर नाना मानलेले आणि स्पष्ट ब्रह्मांडही मानलेले. कारण असं मानून भागणार नाही. अज्ञान नाना म्हटलं की ईश्वर आणि ब्रह्मांड नाना मानावीच लागतील आणि वाचस्पती मिश्रांनी याचा स्वीकार देखील केलाय. त्याने असं तुमच्यासारखं अर्धवट सोडलं नाही का एक ईश्वर आणि ब्रह्मांड एक आहे, फक्त अज्ञान नाना. त्यांना माहीत आहे वाचस्पती मिश्रांना, जर आपण अज्ञानाचं अनेकत्व स्वीकार केलं का ईश्वराचा आणि ब्रह्मांडाचा अनेकत्व स्वीकार केलंच पाहिजे. पण ते एवढे बुद्धिमान आहे की त्यांनी ते करूनही पुन्हा जीव ब्रह्मैक्य जगन मिथ्यात्व सांगितलेलंच आहे. आणि प्रक्रिया वेदांताची, आपली प्रक्रिया वेगळी असली तरी सिद्धांत मात्र वेदांताचाच जतन केलेला आहे, असं त्यांचा म्हणण्याचा भाव आहे. याच करिता वाचस्पतींनी ईश्वर व सृष्टी अनंत मानले आहेत. एक अज्ञान मानणारास एकाच ज्ञान झाले असता त्या ज्ञानाने साधना वाचून सर्वास मोक्ष होईल व ज्ञान साधने निष्फळ होतील असा दोष दिला होता. ते म्हणतात की त्यांचं हे म्हणणं जे आहे ना, काय अज्ञान नाना मानणं हेच मुळी चूक आहे. अज्ञान नाना मानलं की ईश्वर नाना मानावेच लागतात आणि ब्रह्मांडही नाना मानावेच लागतात. आता त्यांचं म्हणणं काय होतं की बंध मोक्षाची संगती सांगण्यासाठी साधनांना, श्रवणादी साधनांना व्यर्थत्व येऊ नये म्हणून पुन्हा एकाचा अज्ञान निवृत्त झालं का सर्वांचं अज्ञान निवृत्त होईल म्हणून अशा प्रकाराने त्यांनी कारण मीमांसा सांगितली होती. कोणी? वाचस्पती मिश्रांनी. परंतु ते म्हणतात, आणि हा दोष कोणावर दिला होता? संक्षेप शारीरकाराच्या पक्षावर, म्हणजे माया ही स्वाश्रया आणि स्वविषया आहे या पक्षावर हा दोष दिला होता. परंतु आता हा आमच्यावर जो दोष दिला ना, त्यांनी त्या दोषातून सुटका करण्यासाठी वेगळी प्रक्रिया मांडली. पण ह्या प्रक्रियेमध्ये सुद्धा तसेच दोष येतात हे आता त्याला ग्रंथकार सांगतात. म्हणजे तुम्हाला वाटतं की आता बरोबर एवढ्याने संगती लागली नाही, पुन्हा तुमच्या मताचं जर मानलं का पुन्हा कशी विसंगती होते, आणि जो दोष आमच्या मतावर दिला होता तोच दोष तुमच्या मतावर कसा येतो हे आम्ही सांगितलं नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही असं म्हणतात. आता सांगतात, तशाच प्रकारचा दोष वाचस्पतीच्याही मतावर येतो. कारण अनंत अज्ञानवान जीवापैकी एका जीवास ज्ञान झाले तरीही त्यास मोक्ष होणार नाही. तिथं अडचण काय होती? एकाला मोक्ष झाला का सगळ्यांना मोक्ष. आता इथं अडचण काय येते? एकाने कितीही प्रयत्न करून मोक्ष मिळाला तरी जीवांना कधीच मोक्ष प्राप्त होणार नाही. तिथं मोक्ष कसा बिना प्रयत्नाचा होत होता आणि साधनांना व्यर्थत्व येत होतं. आता इथं कितीही प्रयत्न करा मोक्ष कधी होणारच नाही जीवाला. अनंत अज्ञान मानली म्हणजे जीवाला कधीच मोक्ष होणार नाही, म्हणजे अनिर्मोक्ष प्रसंग प्राप्त होईल. कसा होईल ते सांगतात. कारण अनंत अज्ञानवान जीवापैकी एका जीवास ज्ञान झाले तरीही त्यास मोक्ष होणार नाही. समजा आनंद, तुम्ही काय म्हणता, जे जीव आपल्या अज्ञानाची निवृत्ती करेल आहे की नाही, म्हणजे त्याला ब्रह्मज्ञान होईल आणि त्याला मोक्ष प्राप्त होईल. पण आमचं असं म्हणणं आहे, अज्ञान नाना मानले का कोणत्या जीवाला कधीही मोक्ष होणार नाही, कारण त्यांनी प्रयत्नांनी एक त्या जीवाच्या आश्रयाने राहणाऱ्या अज्ञानाची निवृत्ती केली. पण अज्ञान कोणाला जाणून नाही देत? ब्रह्माला विषय करणारे जीवाच्या आश्रयाने राहणार त्या अज्ञानाची त्यांनी निवृत्ती केली. पण आता बाकीचे जीव आहेतच की नाही, त्यांचे अज्ञान आहेतच की नाही, आणि सगळ्यांचे अज्ञान कोणाला आवरण करणार? ब्रह्माला. मग याला ब्रह्माचं दर्शन होईल काय? कधीच होणार. बरं कधी होईल? कधीच होणार नाही, ऐक नाही. मग मोक्ष कधी होईल? ब्रह्माचा आवरण भंग झाला तर, ऐक ना, याचा आवरणाचा भंग कधी होईल? सगळ्या जीवांचे आवरण एकाच वेळेला निवृत्त होईल तर एकाच वेळेला सगळ्यांना मोक्ष होईल, नाही तर होणार नाही, ऐक नाही. मग याचे अनिर्मोक्ष प्रसंग कोणाच्या मतात उद्भवला? वाचस्पती मिश्रांच्या मतात. ह्या ज्या गोष्टी आहे ना, कालच आपले भास्कर महाराज म्हणत होते की जेव्हा ह्या प्रत्येक धर्मशाळेमध्ये किंवा आपल्या खोलीमध्ये जेव्हा हे विषयांचं चिंतन चालेल, दुसरं ते लिहिलं ना, त्या मंडन मिश्राच्या घरामधले पोपट काय बोलत होते
की हे जगत सत्य आहे का काय मिथ्या आहे, वेदाला स्वतः प्रमाण्य का परता प्रमाण्य आहे काय, अशा प्रकारचे काय किरांगना यत्र गिरंग गिरंती, माझा काही तो श्लोक पाठ नाही. ज्या त्या मंडन मिश्राचे पोपट सुद्धा काय करत होते, तसं आपण ज्ञानेश्वर महाराजांचे पोपटच आहेत की नाही. आपल्या पिंजऱ्यात म्हणजे आपल्या खोलीमध्ये आपण हे चिंतन जेव्हा करू त्यावेळेला खरं विशेष आहे. याच्यामध्ये काही दुसरं करायचं नाही. हा चर्चा करता करता हा सगळा विषय पाठ होऊन जाईल, नाही की नाही. ते इथं पाठात किंवा तिथं पाठात नाही. 1 वर्षाचा काळ जो आहे किंवा आता राहिलेला उर्वरित एक चातुर्मास्य काय जे राहिले ते विचारसागराचं सारखं चिंतन, पंक्ती एक मला का समजत नाही. त्यासाठी रात्रंदिवस आपण जर ते केलं आणि ह्या चर्चा झाल्या आणि हेच जर आता हा पक्ष आहे ज्यांना येतं, तर जे लोक घरी शिकवतात किंवा दुसऱ्यांना, आता समजा जे पाठाला येत नाहीत इथं, पण त्यांना विचारसागर अवघड वाटतो, तिथे ना तुला मी चांगला समजून देतो, त्याला एक एक पंक्ती समजावून द्यायची आणि अशामुळे आपला काळ पण चांगला जातो आणि आपलं दुसऱ्याचं काही हो पण आपलं चांगलं होतं. स्वामी महाराज सांगायचे, कधी सांगितलं असेल, स्वामी महाराज सांगायचे एखाद्या माणसाची दाढी पेटली एका माणसाची, तर दुसरा आला थांब तो विजवायला लागला, ते म्हणे काय नाही म्हणे मला थोडी बिडी पेटवून घेऊ दे. तसं जे लोक म्हणतात ना काय विचारसागर अवघड आहे आम्हाला कळत नाही, तू काय काळजी करतो मी तुला सांगतो, असं म्हणलं का आपली बिडी पेटते. म्हणजे आपल्याला त्या विषयाचं आकलन होतं. म्हणून आपण त्या वारंवार चिंतन, कोणी जरी दुसरा विषय काढला ना काही सप्ताहाधिकाचा, तर त्याला जाऊ दे आपण थोडं विचारसागराचं पाहू हळूहळू, किंवा काही बोलायचं झालं एखादा वारंवार बोलायला लागला ना दुसऱ्या विषयावर, आपल्याला ऐकायचं नसलं हळूच मला आज हे तद्विषय काय स्वाश्रय आणि स्वविषयापेक्षा मला चांगला कळला बरं का, मी तुला कळला का, नसला तर मी तुला समजावून सांग, किंवा मला कळला नाही तू समजावून सांग. असं जर केलं तर खरं आपण ज्ञानेश्वर महाराजांचे संतान किंवा आपत्ती. आणि मग ते चौघं भावंड पाहणं एकापेक्षा एक काय ग्रंथ आहे. स्वपन काकांचे थोडेसे, निवृत्तीनाथ महाराजांचे थोडे, मुक्ताबाईंचे थोडे, पण मुक्ताबाईंची सनद 13 अभंग पहा तुम्ही, ताटीचे अभंग, सगळ्या जगातलं वाङ्मय गुंडाळ. कारण ही चौघं भावंड कुठेही असली तीर्थावळी तर विचार काय होतं त्यांचा, पहा तीर्थावळीचे अभंग पहा, नामदेवराय कसे प्रश्न विचारतात, माऊली कसे उत्तर देतात, किंवा माऊली कसं बोलतात, नामदेवराय कसं उत्तर देतात, हे जर असलं ना मग त्याला म्हणतात तत्चिंतनम तत्कथनम. तर अशा रीतीनं झालं पाहिजे. आणि अशी संगती नसली ना लगेच सोडून द्यायचे, परत हाडाखाली का राहणं होईना. ते व्यवस्था असल्या ते व्यवस्थेत काही विचार नाही करायचा. जिथं आपल्याला सत्संगतीत काळ घाल किंवा त्या मित्राकडे जायचं, त्या मित्राला बोलून कुठं नदीच्या कडेला बसायचं, अशा प्रकाराने हे चिंतन जेव्हा होईल तेव्हा आपले जेवढे इथे आहे एवढे सगळ्या जगाचा पालट करू शकतात. फार मोठे कीर्तन कारण काय नाही, एवढे जरी विचारसागराचं मर्मज्ञ आपण झालो तरी आपण खूप मोठं करू शकतो. फक्त काय होईल आपल्या जीवनात फार काही मोठी प्रसिद्धी काही होणार नाही, पैसे मिळणार नाही, पण कार्य फार मोठं होईल आणि ते कार्य लोकांचं नाही होणार, ईश्वराचं कार्य होईल. म्हणून आपण अशाच काही धारणा केल्या पाहिजे. ह्या बाकीच्या गोष्टीला एवढं महत्त्व द्यायचं नाही, पण विचारसागरातलं कधी झोपेतून उठवून विचारलं तरी आपल्याला सांगता येईल इतकी त्याची उपस्थिती ठेवायची. म्हणजे ज्ञानेश्वरीचा अर्थ स्पष्ट होतो, गाथेचा अर्थ स्पष्ट होतो, एकनाथी भागवताचा होतो, वेदांताचा होतो, उपनिषदाचा होतो. फक्त या ग्रंथामध्ये सर्वात जास्त आपली शक्ती पणाला लावली पाहिजे. आता वाचस्पतीच्या मतावर काय दोष होतो, कोणालाच मोक्ष होणार नाही. कारण का, बाकीच्या जीवांच्या अज्ञानाचे आवरण ब्रह्मावर असणार. एका जीवाने किती अज्ञानाची निवृत्ती केली त्याच्या जीवाच्या आश्रयाने अज्ञानाची, तर बाकीच्या जीवांचा, कारण अज्ञान कसं आहे जीवाच्या आश्रयाने, बाकीच्या जीवांच्या आश्रयाने अज्ञान कसे आहेत अनेक, ती अनेक अज्ञान त्या ब्रह्मावर आच्छादित करतीलच की नाही ब्रह्माला. बरं, ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय तुम्हाला मोक्ष नाही, मग तुम्हाला मोक्ष कधी होईल वाचस्पतीचं मत मानल्यावर? तुम्हाला कधीच मोक्ष होणार नाही. आणि झाला तर कधी होईल, ज्या वेळेला सर्व जीवन, ऐकायला तर वाटतं का सर्व जीवांना एका वेळेला अज्ञान, सर्व जीवांना एका वेळेला विचारसागर कळेना, ऐका नाही, तर सर्व जीवांचं अज्ञान एकाच वेळेला निवृत्त झालं. बरं, असा कुठंतरी पूर्वसुरींचा इतिहासात कुठंतरी पाहिजे होतं नाही. इतिहास म्हणतात असं घडलं. काय घडलं, एक दिवस पाठामध्ये तत्वमसी महावाक्याने सर्वच कानावचनाची भेटी, असा कुठे इतिहास आहे का? मंद, मध्यम, तीव्र असे मुमुक्षूचे वर्ग तरी पडले असते का? असं कधीही होऊ शकत नाही. मग ह्या तुमच्या कल्पना म्हणजे काय, कपोल कल्पित अशा प्रकारच्या ह्या कल्पना आहे, असं त्याचा अर्थ. म्हणतात कारण बाकीच्या जीवांच्या अज्ञानाचे आवरण ब्रह्मावर असणारच. एका जीवाला ज्ञान झालं तर बाकीच्या जीवांच्या अज्ञानाचं आवरण ब्रह्मावर असणार. सर्वांना ज्ञान होईल त्यावेळी एकदम सर्व मुक्त होणार. ज्या वेळेला, मग आता हे कधी होईल, मग लोक किती प्रयत्न करतील बरं मोक्षासाठी? सगळ्यांचं होईल तसं आपलं. बरं, तुम्हाला पण तुम्ही करा ना सुरुवात, पहिले तुम्ही व्हा ना. नाही, जसे सगळ्यांनी केलं मग मी एकटा कशाला करू, ऐक नाही. आणि ही तर आपला काय
मूळ जन्मसिद्ध हक्कच आहे असे सबबी घेणं आहे की नाही. मग अशा वेळेला सगळे जीव एकाच वेळेला मुक्त होणार, ते कधी मुक्त होतील? एकाच वेळेला कधी संत एकांती बैसले असे कधी बसतील काय? आपल्याला आता मुक्त झालं पाहिजे, एकाचा मुक्त होऊन उपयोग नाही, सगळ्यांची मुक्ती केली पाहिजे, सगळ्या आपल्या गावाचा सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे, महाराष्ट्रात एक नंबरचं नाव आलं पाहिजे. कोणीतरी म्हणतो नाही, कारण कशाने येतं म्हणे, जर बिनविरोध निवडणूक झाली तर तो म्हणतो मी आहे ना उभा विरुद्ध, आहे की नाही. कोणीतरी निपजणारच का नाही आपल्यामध्ये, तर मोक्ष कधीच कोणाला होणार नाही, कारण सगळ्यांना एकदम ज्ञान मिळवायचे, आहे की नाही. म्हणून ह्या कल्पना कशा वाटतात? कपोलकल्पित, आपल्या उगीच केलेल्या कल्पना आहे की नाही. मग म्हणतात मग बरं त्यावेळेलाच मुक्त जर होणार, मग एकट्याच ज्ञान होऊनही उपयोग नाही. मग एकटाच मीच कशाला प्रयत्न करून आळंदीला जाऊ, आहे की नाही. एकट्याला ज्ञान होऊन उपयोग जर होणार असता तर गेलो असतो, आहे की नाही. म्हणून ज्ञान साधने व्यर्थ होणार. ज्ञानाची साधनं त्या स्वाश्रया सोयीशया पक्षाप्रमाणे काय झाली? फुकट झाली, व्यर्थ गेली, कारण एकाच्या अज्ञानाने सगळ्यांची अज्ञानाची निवृत्ती झाली. आता इथं काय झालं? एकाचा अज्ञान निवृत्त करून काहीच उपयोग नाही, म्हणून ज्ञान साधनांना पुन्हा काय आलं? व्यर्थत्व. ज्ञान साधनाला व्यर्थत्व येऊ नये म्हणून तुम्ही जो दुसरा पक्ष मांडला आणि अज्ञान नाना मानली, त्याचा उपयोग काय झाला? पुन्हा ज्ञान साधनांना व्यर्थत्व झाला. अर्थात तुमचं मताचा एवढा तुम्ही उटारेटा केला आणि त्याच्यातून निष्पन्न काय झालं? डोंगर पोखरून उंदीर सुद्धा काढला नाही. तुम्ही आमच्याच बरोबर आहे, काही तर थोडं तरी काय झालं असतं तर बरं होतं, काहीच झालं नाही. याकरिता मग एकट्याच ज्ञान होऊनही उपयोग नाही, म्हणून ज्ञान साधने व्यर्थ होणार. ज्ञान साधनाचं व्यर्थत्व हा दोष जसा वाचस्पती मिश्रांनी संक्षेप शारीरकावर दिला होता, तोच दोष वाचस्पती मिश्रांच्या ठिकाणीही राहिला. रात्रीचं काही जागरण झाल्यामुळं किंवा कोणाला काही श्रम झाल्यामुळं जरी झोप येत असेल तरी थोडं सावध होऊन ऐका. ही 2-3च ओळी त्याच्यामध्ये, झोपू नका कोणी याच्यामध्ये, किंवा बंद करायला सांगा, काही नाही. 2-3च ओळी आपण त्याच्या परत घेऊ, काय हरकत नाही, कारण हा एक पॅराग्राफ आणि पुढचा पॅराग्राफ हे महत्वाचे. तर आता बघा, याकरिता स्वाश्रया स्वविषया असे पहिल्या रीतीने एकच अज्ञान मानणे चांगले. मग आता हा दोष जर दोन्हीकडे येत असला तर मग काय आहे? ते म्हणतात स्वाश्रया आणि स्वविषया, म्हणजे माया ही ब्रह्माच्या आश्रयाने राहते आणि ब्रह्मालाच आवृत्त करते किंवा विषय करते, हाच मत मानणं चांगलं आहे. ते कसं बनतं? ते एक अज्ञान जीवेश्वराश्रित नाही, आणि ते असणार अज्ञान जीवाच्या आश्रयाने राहतं का ईश्वराच्या? अहो जीवाच्या आश्रयाने, ही एक पंक्ती लक्षात घ्या. अज्ञान कोणाच्या आश्रयाने राहतं? शुद्ध ब्रह्माच्या आश्रयाने राहतं, आणि ते शुद्ध ब्रह्म जीवेश्वर विभाग रहित आहे. तेव्हा ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. अज्ञान म्हणजे ईश्वराच्या आश्रयाने राहते का? म्हणून ते भारुडामध्ये म्हणतात ना, अज्ञान काय ईश्वर भाव कधी झाला? ते म्हणतात पती जन्मला माझे उदरी, मी झाली तयाची नोवरी. काय सर्वा परिपती भोगीजे ओझा, पतिव्रता धर्म पाहो माझा. माया जी आहे ती ब्रह्माच्या आश्रयाने राहते आणि ब्रह्माला विषय करते, आणि ईश्वर जो आहे तो मायेपासून ईश्वर आहे आणि माया त्याच्या अधीन आहे, ऐक नाही. तेव्हा माझ्यापासून म्हणजे मायेपासून ईश्वर झाला आणि ईश्वराच्या अधीन काय आहे? माया, असं सांगतात ना, हा पक्ष आहे. तसं म्हणतात का? तुम्ही म्हणाल का ईश्वराच्या आश्रयाने माया राहते? ईश्वराच्या आश्रयाने माया राहत नाही, तर जीवाच्या आश्रयाने राहणं शक्यच नाही. ती आश्रय कोण आहे? तिचा ब्रह्म. आणि ते कोणतं ब्रह्म? शुद्ध ब्रह्म का सोपाधिक ब्रह्म? शुद्ध ब्रह्म. सोपाधिक का नाही म्हणता येतं? उपाधीच माया आहे की नाही? उपाधीच कोण आहे? माया आहे. कारण जीवेश्वर अज्ञानाची कार्य आहेत. जगताच्या प्रतीतीची व्यवस्था लागण्याकरिता अज्ञानाची कल्पना करणे आवश्यक आहे, हे आरंभी सांगितलीच आहे. जगताची प्रतीती सांगायची झाली तर तुम्हाला अज्ञान मानव. अज्ञान मानलेले आहे का अज्ञान श्रुतीनं म्हणजे श्रुतीला सांगण्यात तात्पर्य आहे? मानलेले. मानले ते कशासाठी? तुम्हाला जगत दिसतं म्हणून त्याच्या संगतीसाठी. तुम्हाला जर जगताची प्रतीती नसती तर श्रुतीनं माया सांगितली असती का? मग काय सांगितलं असतं? फक्त ब्रह्मच सांगितलं असतं का? सांगण्याची गरजच पडली नसती. सांगण्याची गरज तिला सांगण्याची गरज पडली नसती का? तुम्ही प्रश्नच विचारायला गेले नसते का? तुम्ही जीव भावातच नसते. तुम्ही काय असते? तुमची सगळ्यांनी काय केली असती? तुमचं सगळ्यांनी वर्णन केलं असतं का? वर्णन करणारे नसते, वर्णन करणारे नसते, आहे की नाही? कोणतं? कारण उपाधीच नाही ना. मग त्यावेळेला काय? तुम्ही केवळ काय निरुपाधिक स्वरूपातलं असणारं ब्रह्म असते. मग तिथं कोणी कोणाची स्तुती आणि कोण कोणाचे हे विचार केला असता? आहे की नाही? काहीच नसतं केलं त्या ठिकाणी. ईश्वर न कश्चित जायते जीवा, पुढे काय?
संभवस्य न विद्यते, ऐका ना, एतद उत्तमम सत्यम यत्र किंचिन न जायते, अजातवादाचा सिद्धांत असतो, आहे की नाही. आता बघा, जगताच्या प्रतीतीची व्यवस्था लागण्याकरिता अज्ञानाची कल्पना करणे अवश्य आहे, हे आरंभी सांगितले आहे. आपण जेवढं जेवढं वेदांताचं बोलतो ना, तेव्हा बोलताना कधीतरी आपल्या मनामध्ये असते तर आपलं थोडं शास्त्रचिंतन झालंय बरं का, आपल्याला थोडीशी प्रक्रिया जरा वेगळी माहीत आहे असं वाटतं. जर जेव्हा वाटेल ना तेव्हा जर त्याचा अभिनिवेश होत असेल तर स्वामी महाराज म्हणायचे नेहमी असा विचार करायचा, हे मी ज्या गोष्टीचं अभिनिवेश धारण करतो ते मायाच्या प्रांतातले का शुद्ध ब्रह्माच्या प्रांतातले. आता ह्या ज्या प्रक्रिया आपण चिंतन केलं ना, आपल्याला असं कळलं माया ही स्वाश्रय आणि स्वविषय आहे. तर हा चाललेला प्रांत मायेचा प्रांत आहे का ब्रह्माचा प्रांत आहे? मायेचा प्रांत. मग माया कशी आहे? कल्पित आहे. आणि कल्पित मायेमध्ये केलेला जो व्यवहार किंवा तुम्ही केलेले शास्त्राधिकांचं चिंतन, याचं कौतुक वाटावं की लाज वाटावी? लाज वाटावी. आणि जर लाज वाटली तर सगळं डोक्यात जातं, सगळं काय होतं, आपला शास्त्रचिंतनाचा अभिमान वगैरे लगेच विरळ होऊन जातो, ऐके नाही. त्याच्यामुळे तसं झालं तर स्वामी महाराज म्हणजे ज्याचा ज्याचा आपल्याला अभिनिवेश होतो ते माया कार्य याची जाणीव ठेवायची. म्हणजे आपोआप त्या एखाद्या गोष्टीचा समजा आपल्याला पुत्रपौत्राधिकांचा मोह झाला, मोह हा कशाचं कार्य आहे? पुन्हा मायेचं कार्य. हे लक्षात आलं का? कळलं की माणसाचा भ्रम काय होतो, लगेच भ्रम कळला की भ्रम जातच असतो. भ्रम राहतो कुठपर्यंत? भ्रम कळत नाही म्हणून तो भ्रमाचं कार्य जे ते आपल्याला त्रास देत राहतं. भ्रम कळा. गाव मामा कुठं राहत असतो, मुक्कामाला किती दिवस राहत असतो, कुठपर्यंत राहत असतो? तो गाव मामा कळला नाही तोपर्यंत. कळला की गाव मामा जातच असतो. त्याचा भ्रम कुठपर्यंत राहतो? हा भ्रम आहे, भ्रम कळला की भ्रम निवृत्त होतो. म्हणून मारुती बाबा नेहमी म्हणतात त्या माणसाला असं नाही विचारायचं तुला ब्रह्मज्ञान झालं का, त्याला काय म्हणायचं, तुझा भ्रम गेला का. तो जर म्हणला की माझा भ्रम गेला तर त्याला काय करायचं, साष्टांग दंडवत करायचं. आणि जर तो म्हणला की अजून भ्रम गेला नाही तर त्याला किती वेळा करायचं, दोनदा करायचं. कशासाठी? इतके दिवस श्रवण करतो तरी अजून तुझा भ्रम कसा गेला नाही, तुझी फार दयनीय अवस्था आहे असं म्हणावं. म्हणून आता सांगतात की म्हणून अज्ञान कल्पित आहे. कल्पित आता याचा अर्थ काय झाला, अज्ञान कसं आहे, कल्पित आहे. कल्पित पदार्थाचा आश्रय अवश्य असावा लागतो. कोणताही कल्पित, रज्जूवर सर्प कल्पित आहे ना, मग त्याला रज्जूचा आश्रय आहेच की नाही. शुक्तीवर रजत कल्पित आहे, म्हणजे कोणताही निरधिष्ठान भ्रम कधीही होत नाही. तेच या ठिकाणी म्हणतात कल्पित पदार्थाला आश्रय लागतो. आणि तिकडे आपण काय म्हणतो पारिभाषिक शब्दात, निरधिष्ठान भ्रम होत नाही. अज्ञान कल्पित आहे म्हणून त्यास आश्रय असलाच पाहिजे. बघा आता पुढचा, प्रथम ब्रह्माश्रित अज्ञान मानले तरच त्याचे कार्य जीवेश्वरादी होतील. आता जर हे अज्ञान ब्रह्माच्या आश्रय, कारण आश्रय सांगावा लागतो, मग ते कोण आहे, शुद्ध ब्रह्माच्या आश्रयाने जर अज्ञान राहील तरच मग काय होईल, जीव आणि ईश्वर यांचा विभाग करता येईल का, त्याचे वाचन करता येईल, करता येणार नाही. मग हे अज्ञान कोणाच्या आश्रयाने म्हणायचं, शुद्ध ब्रह्माच्या. आणि शुद्ध ब्रह्माच्या आश्रयाने अज्ञान मानलं की त्या अज्ञानाचे कार्य जीव आणि ईश्वर तुम्हाला सांगता येतील. त्यांनी दिले ना, मायेमध्ये प्रतिबिंबित झाला म्हणजे प्रकृतीच्या दोन भाग, अविद्येमध्ये प्रतिबिंबित झालेला जो चैतन्याचा अंश त्याला काय येईल, जीवत्व, अविद्या किंवा अंतःकरण. आणि जो मायेमध्ये प्रतिबिंबित होईल त्याला काय होईल, ईश्वर भाव प्राप्त होईल. असंच ना, प्रथम ब्रह्माश्रित अज्ञान मानले तरच त्याचे कार्य जीवेश्वरादी होतील. म्हणून शुद्ध ब्रह्माश्रित अज्ञान असून ते अनादी आहे. आता ते जे अज्ञान आहे ते कोणाच्या आश्रयाने राहतं, ब्रह्माच्या आश्रयाने. पण आता आमचा दुसरा प्रश्न आहे, ब्रह्माच्या आश्रयाने हे अज्ञान कधीपासून राहिलं. आता थोडं चिंतन सांगतो, बऱ्याच वेळा सांगितले असेल कदाचित किंवा पुढे येईल. आणि आपल्याला जास्त चिंतन हे अशीच करायची सवय लागली. अज्ञान आहे ना, अज्ञान ज्ञानरूप आत्मा त्याच्या ठिकाणी राहीलच कसं, अज्ञान ज्ञान सूर्यप्रकाश त्या ठिकाणी अंधकार राहीलच कसा. बरं राहिला तर कधीपासून आला. एखाद्या